तर आजी होते तिथं. तर आजी म्हणायला लागले, कुठल्या बंगल्यावर आले? बंगल्यावर नाही का. तर ते म्हणायला लागले की सांभाळू ना बाळा. तेवढ्यात काय आलं, राईट साईडनं मला आवाज आला आणि माझ्या मित्राच्या एक्झॅक्ट मागं मला कुणीतरी दिसलं. तर म्हटलं अरे कुणीतरी ये म्हणून. तर तो म्हणत होता मी आलो आहे, मी पण येणार आहे तुमच्यासोबत. तर असं म्हणत होता. तो म्हटला अरे तेव्हापासून बघतोय मी याला, कुणाशी तरी बोलतोय हा, आत्तापर्यंत असं केलं नाही. हा भाऊ काय करतो माहिती, आगीला बघून बोलत बसलाय. मी इकडनं बघतोय आणि तेवढ्यात काय आलं, ह्याचा मित्र गेला मागं गेला. काय तर भावाने असं असं केलं. म्हटलं काय केलं? तर त्याने डायरेक्ट माझं पोट धरलं भाई डायरेक्ट. म्हटलं का? म्हटलं नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यातून गोकुलनगरमधून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार दादा. काय आपलं नाव? माझं नाव फैजान चौधरी. बरं, आणि राहिलं कुठे तुम्ही आता? गोखलेनगर एसबी रोड. बरं, आणि मूळ गाव कुठलं? मुळगाव पुणेच आपलं. तेच. बरं. काय काय कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काळातून सुरुवात कशी होती अनुभवाची? माझ्यासोबत तर काही गोष्टी घडली, बट जे आत्ता रिसेंटली 8 डिसेंबरला जे घडलंय मळवलीमध्ये लोणावल्यात, ते सांगतो मी तुम्हाला. जे म्हणजे मी स्वतःहून तुम्हाला मेसेज केला. मला हे वाटलं नव्हतं की कधी मी स्वतःहून तुमचे व्हिडिओ बघायचो, घरचे व्हिडिओ बघायचे. मला हे वाटलं नव्हतं की मी पण या स्टेजवरती येऊन तुमच्याशी ते शेअर करणार. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. कारण की एकदम फॅमिलियर वाटले तुम्ही मला, बरोबर. त्यामुळे मी शेअर करू. आणि आत्ताचे जे जनरेशनचे लोक आहे, जे माझे 20 किंवा 25चे, ते काय म्हणतात, असंच आहे ना, लेट गो करतात या गोष्टी. वेस्टर्न कल्चर, वेस्टर्न कल्चर. बट हे काही गोष्टी असतात ते मला प्रॉपर त्यांना दाखवायचं आणि सांगायचं पण आहे की या गोष्टीवरती बिलीफ ठेवा आणि हे गोष्टी घडतात म्हणून. तर फर्स्ट ऑफ ऑल माझं जे आत्ता रिसेंटली घडलं, तर आमचे 4 म्हणजे नाही म्हटलं तर 6 किंवा 7 पोरं आम्ही जाणार होतो विलाला. तर 1-2 महिन्या अगोदर आमचं ते पूर्ण इन डिटेल आमचं प्लॅनिंग चालू होतं. तर सगळं डिटेल झालं. त्यांना काय सांगितलं, बाबा एवढं कॉन्ट्रिब्युशनचे सगळे होईल. तर कुणी पैसे पाठवले, कुणी तसंच, असा विषय होता. तर एंडिंगला काय आलं, आम्ही टाईम पण आमचा फ्लक्च्युएट होत होता. कधी 8 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 10. म्हणजे आज उद्या आज उद्यामध्ये असंच होतं नाही का, डिनायलमध्ये चालत होतं की आज नको उद्या नको असं होतं. तर मी काय केलं, 8 डिसेंबर म्हणून ठरवलं, बरोबर. 8 डिसेंबर म्हणून ठरवलं आणि संध्याकाळी आमचं नाही म्हटलं तर ऑलमोस्ट काहीतरी बोलणं झालं 11 वाजता, बरोबर. 11 वाजता बोलणं झालं. तर सगळ्या मित्रांनी म्हटलं हा नाही येणार आहे, तो नाही येणार आहे, मग एक काम करू, सोडून टाकू नाही का विषय, नको जायला. तर 5 मिनटात परत आमचं काय झालं, हो जाऊ म्हणून. तर विलावाल्याला पैसे दिले, सगळं काही केलं. दुसऱ्या दिवशी येणार होते 7 लोक, आले 4च. मी होतो, माझा एक मित्र होता आदिल म्हणून, माझा एक भाऊ साहिल म्हणून, आणि त्याचा मी एक मित्र होता, बरोबर. तर त्यांचं काय विषय झालं, तर आम्ही सांगितलं यांना की घरच्यांना सांगू नका की आपण गाडीवर जाणार आहे. कारण की तिकडं गेलं तर आपल्याला काहीतरी ट्रॅव्हलसाठी पाहिजे आणि तिकडचे लोक थोडेफार जास्त चार्जेस घेईल, म्हणून आम्ही त्या हिशोबाने गेलो. तर आम्ही मोस्टली काय करायचो, इथनं जाताना आहे ना चिकन किंवा काहीतरी रॉक घेऊन जायचो आणि मी बनवायचो, मला कुकिंग येते म्हणून. तर मी जाऊन तिकडं बनवायचं. तर आत्ता माझ्या भावाने काय म्हटलं, ह्यावेळेस नको, तिकडनं घेऊ म्हटलं. तर मी तिकडं हे पण सांगितलं, बाबा हलाल चिकन भेटलं नाही भेटलं ते विषय असेल म्हटलं. तर म्हटलं आपण शोधू, लई असतं तिथं, चल म्हटलं. तर सकाळी निघालो आम्ही. नाही म्हटलं, मग 5 मिनटात आमचं ते ॲग्री झालं सगळ्यांनी, हो जायचं आहे म्हणून. सगळं अरेंज झालं. सकाळी उठलो आम्ही, सकाळी निघालो. तर ह्यांना सांगितलं की घरच्यांना सांगू नका की बाबा आपण ड्रायव्हिंग करून जाणं आहे, बरोबर, टू व्हीलरवरती जाणार आहे. तर स्टेशनला जातो असं म्हणून सांगा. माझ्या घरच्यांना पण तेच सांगितलं मी की घाबरू नका म्हणून नाही का. तर गेलो आम्ही, निघालो इकडनं. नाही म्हटलं तर आम्ही 9 वाजता काहीतरी निघालो. 11ला डॉट तिकडं पोचलो, बरोबर, मळवलीपाशी. तिकडं पोचलो. तिकडं थांबता केरेटा म्हणजे एजंटला फोन लावलं, जे मीडिएटर होते त्यांना सांगितलं की दादा आम्ही येऊ शकतो का आत्ता. तर ते म्हटले नाही काहीतरी पॉलिसीज असतात आमचे, तुम्हाला 1 वाजेपर्यंतच यावं लागेल. तर मी म्हटलं राव एक काम करू, आपण जाऊन आहे ना काहीतरी जेवणाचं काहीतरी बंदोबस्त करू नाही का. तर विचारलं गावात, तर ते म्हटले इथं काय हलाल चिकन भेटणार नाही तुम्हाला लोणावळ्यात जा म्हटले. तर तिकडं गेलो. मित्राचं एक हॉटेल होतं, त्याच आसपास काहीतरी होतं नाही का. तिकडनं घेतलं आम्ही ते नॉनव्हेज बिनव्हेज जे खाणार होतो आम्ही.
तर ते घेतलं आणि तिकडनं निघालो आम्ही. तिकडनं आलो, नाही म्हटलं तर आम्ही 1:15 वाजून आहे ना, डॉट 1 वाजून आहे ना 5 मिनिटात आम्ही मळवली टच झालो. आणि तिकडनं आतमध्यपर्यंत होता आमचा विला नाही का, म्हणजे त्या एरियामध्ये. तर आम्ही मोस्टली काय करतो, आयसोलेटेड घेतो, कारण की आम्ही 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत पूलमध्ये असतो, गाणी चालू असते आमच्या सगळ्या मित्रांची. तर तसा विषय असतो, तर मी समोरच्याला सांगितलं होतं मीडिएटरला, की बाबा दादा असं असं पाहिजे आहे मला. तर कारण की आमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. बरोबर. ते म्हटले ठीक आहे चालेल, मी सांगतो तुम्हाला अशी अशी प्रॉपर्टी आहे. तर आम्ही ती घेतली, चांगली वाटली, सीन बिन पण चांगले होते. तर मित्र म्हटले अरे इथं चांगले फोटोज येईल. म्हटलं ते घेतलं पण आम्ही. तिकडनं गेलो आतमध्येपर्यंत. तर तेवढ्यात केअरटेकरचा फोन आला की तुम्ही कुठे आहे. म्हटलं असं असं एक ब्रिज आहे, तिथपर्यंत आलो आहे आम्ही. तर ते म्हणायला लागले आम्हाला की अरे तिथपर्यंत नाही जायचं आहे तुम्हाला, तिकडं रस्ता नाही आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे. आलो परत मागं आलो. पहिल्यांदा तर आम्ही विसरलो कुठं जायचं आहे कुठं नाही. लोकेशनवरती पोचलो. तर लोकेशनवरती पोचलो तर आमचं स्वतःचं एकच विला तिथं होता आणि एक्झॅक्ट समोर किचन होता. बरोबर, किचन पण विलाच्या आतमध्ये नव्हता. तुम्हाला कंपाऊंड क्रॉस करून मग ते सेपरेट किचन होता. म्हटलं केअरटेकर असेल म्हणून त्यांनी किचन नाही का ठेवलं असेल कॉमन म्हणून. आलो, एंटर केलो तर राईट साईडला एक जुनी नाही का जुळीन काळीनवाली विहीर होती. बरोबर, तिथं बघितलं काळं पाणी सगळं नाही का. तर जरा तिथं खटकलं मला, काही ना काहीतरी गोष्टी असेल, कारण की असल्या गोष्टी म्हणजे या साईडला असतात. म्हणून मी काय केलं, मित्रांना सांगितलं चला आतमध्ये जाऊ. आतमध्ये म्हटलं, आतमध्ये गेलो. केअरटेकर आले, त्यांच्याशी काय पैसे बिशे ते देणं सगळं काही झालं आमचं. त्यानंतर आम्ही काय केलं, मी यांना म्हटलं आता काय करायचं, थोड्या वेळ आपण पूलमध्ये जाऊ. आता ड्रायव्हिंग करून आलं तर जरा थोडं त्रास होईल नाही का, जरा आराम करा अर्धा तास, मग पूलमध्ये जाऊ. तर ते म्हटले ओके ठीक आहे तसं करू आपण, म्हटलं नाही का. तर आम्ही येता आहे ना 200-300चं काहीतरी खाणं बिणं घेतलं आणि बाकीचं काय ते नॉनव्हेज चिकनचे 2 बादल्या घेतले होते, 1 kgचं काहीतरी बिर्याणी होत्या. तर ते घेऊन आलो आणि चिप्स ते नाही का चाट बनवतो म्हणून मी ते सगळं काही आणलं होतं. तर ऑलमोस्ट काहीतरी 200-300चं काहीतरी समथिंग होतं ते. तर ते मी बघितलं की बाबा ह्यांनी काढलं आणि ते टेबलवरती ठेवलं पण आहे. तर आम्ही जेव्हा पण विलाला किंवा त्या साईडला जातो ना, काय ना काहीतरी खाण्याची गोष्टी गायबच होती आमची. तर ते पण मी म्हटलं काय जाऊ दे म्हणून नाही का, ते सोडून टाकलं विषय. मी यांना काय म्हटलं आता एक काम करा तुम्ही बसा. तर हे लोक टी व्ही चालू करून बघत होते. टी व्ही चालू यांचं आणि मी म्हटलं एक काम करतो मी नामाजला जातो म्हणून. आणि नामाजला जातो म्हणून ते माझ्या डोक्यातच होतं की माझी नामाज कुठं पण सोडणार नाही, असं होतं माझा विचार. तर मी माझ्या मित्राला पण सांगितलं, जो आदिल म्हणून आहे, त्याला पण सांगितलं की बाबा जायनामाज प्रेइंग मॅट घे सोबत. तर मला एवढं पण म्हटलं तू उधर जाके एन्जॉय करेगा या फिर ये करेगा नाही का, नमाज पडते वाटेगा. म्हटलं नाही का मी तर सोडणार नाही भाई, तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर नको घेऊ. असं झालं आणि मी काय केलं, गेलो नाही का, असं 2 BHK होता. आता एंट्री मारलो, इकडनं आलो आम्ही लेफ्ट साईडनं. हे कंपाऊंड होतं, समोर पूल होता, छोटासा एक गार्डन होता आणि गार्डनच्या पूलच्या त्या साईडला पण एक मोठं गार्डन होतं आणि त्याला अटॅच्ड एक गॅलरी होती नाही का. मजले बिजले काही नव्हते, फ्लोअर वगैरे काहीच नव्हते, नॉर्मल होतं नाही का बैठी बांगला टाईप. तर ते सगळं बघितलं नाही का, पूर्ण प्रॉपर्टी बघितली, चांगलं वाटलं बाबा, सिनरी आहे, चांगलं आहे असं सगळं. म्हटलं मी नामाजला जातो, तुम्ही बसा इथं. तर माझ्या भावाने काय सांगितलं की आतमधला राईट साईडचं जे रूम आहे तिकडं फ्लश नाही चालू होत. तर म्हटलं की तू लेफ्ट साईडला जा. तर म्हटलं ठीक आहे. मी गेलो वॉशरूमला गेलो, ते आमच्यात काय तारत बिरत म्हणतात ते लघवीला जाऊन आलो. बाहेर आलो, वजू बिजू केले, कपडे चेंज केले, दुसरे घातले. आता लेफ्ट साईडच्या रूममध्ये मी नामाज पडायला बसलो. नामाज पडलं, काय वाटलं नाही. उठलं, बाहेर आलो, शॉर्ट्स घातले, म्हटलं चला आता पूलमध्ये जाऊ. ते म्हणायला लागले नाही नाही खाऊ बोले आपण नाही का. म्हटलं अरे संध्याकाळी खाऊ ना, म्हटलं उरल नाही आपल्याला हे. तर ते म्हणायला लागले बघू आपण नंतरचं नंतर बघू. म्हटलं एक बादली घेतली, काढली, खाल्ली आम्ही नाही का, चालू केलं खायचं झालं. तर तेवढं त्यांना म्हटलं मी चला आता बाहेर झाले. नाही म्हटलं आता तिकडं आलो ना आम्ही. तर मी एक गोष्ट पाहिली की वरच्या साईडला बुल होता, बुलच्या तोंडात हे होतं वॉच नाही का, एक इंटरेस्टिंग युनिक काहीतरी होतं नाही का, ते वॉच होतं. वॉच म्हणजे वॉच म्हणजे आपलं ते घड्याळ नाही का घरात आपण जसे लावतो अच्छा, घरच्या भिंतीवर. घरच्या भिंतीवर. तर तसं काही ना काहीतरी पेंटिंग्स पण तसे होते ना का, एकदम युनिक होते. तर ते बुल होता आणि बुलच्या तोंडात ते वॉच होता. आणि जेव्हा आम्ही नाही म्हटलं ना, तुम्हाला सांगतो 1:13 किंवा 14 मिनटं चालते, मला एक्झॅक्ट आहे ना माहिती. तर त्या टायमिंगला ती घड्याळ बंद पडली. तरी पण मी विचार केला ही ऑलरेडी बंद असेल म्हणून ते सोडून टाकलं हिचं. ती घड्याळ तेव्हा बंद होती. घड्याळ बघितलं, खाली बघितलं, जेवण चालू नाही का. जेवण बिवण झालं, यांना म्हटलं चला आता बाहेर, आता टाईम काय जात नाही.
आता आपण फिरायला गेलो तर टाइम लवकर जातो, इथं काय टाइम जाईना. झाले 3-3:30 वाजायला आले. 3-3:30 झाले. मित्र भाऊ बिऊ सगळे खेळायला लागले नाही का पाण्यात बिण्यात. गाणी बिणी चालू, फोटो बिटो सगळं झालं. ते झाल्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट काहीतरी 5 वाजले असेल बरोबर. आणि त्या टायमिंगला पण एक नमाज असते, पण मी काय म्हटलं नंतर नाही का ती मिक्सअप करून नंतर नाही का पडू म्हणून असं विचार होता माझं. संध्याकाळ झाली तर 5 वाजता माझ्या मित्राला सांगितलं एक काम करू आपण, तिथं शेकोटी केली आहे काल रात्री कोणीतरी, म्हणजे त्याच विलामध्ये ते लाकडं घेऊन आपण शेकोटी जाळलो. तर तो म्हटला, माझा भाऊ आणि त्याचा भाऊ मित्र म्हटला, अरे आपल्याला लाकडं नसेल नाही का नंतरनं. म्हटलं रातचं रातला बघू आपण, आत्ता नको काय करायला. तर तो म्हणायला लागला की बघ म्हणे तुम्हाला करायचं तर करा, आम्ही काय लाकडं आणणार नाही. ते दोघं म्हणायला लागले. म्हटलं अरे आणतो मी, टेन्शन नको घेऊ. जाळवली लाकडं बिकडं जाळवली आणि ते संपायला आले नाही का. तर तेवढ्यात काय आलं, केअरटेकरचं दुसरा एक माणूस आला, म्हणजे नाही का जे केटरिंगवाले असं, ते आले. ते म्हटले तुमचं खायचं काय प्लॅन आहे. म्हटलं दादा आम्ही बाहेरनं आणलो आहे. आणि तेवढ्यात काय आलं तर त्याच्या अगोदर थोड्या वेळा अगोदर तर माझ्या भावाने सांगितलं, अरे ते तू चाट बनवतो ना ते कुठे आहे. म्हटलं बघ ना ते असेल इथंच समोरच बघितलं. तर मला नाही का त्याला वाटलं की मी प्रँक करतो किंवा नाही का तसं त्याला तसं वाटलं. तर तो म्हटला की नाही बोले तूच लपवले. म्हटलं अरे कशाला लपवणार राव मी. तर तो म्हटला की नाही तुम्हीच लपवले, काहीतरी केलं, तर मस्करी नको करू, भूक लागली आम्हाला. तर आणि बिर्याणी आहे तर ती रात्रीसाठी आहे नाही का. तर मी म्हटलं अरे शोध असल. तर आम्ही शेकोटी करत करत तेच बोलणं होत होतं. तो मला म्हटलं देवाची शपथ घे. म्हणून शपथ भाई मी काय केलं नाही. तो म्हटला राव काय ना काहीतरी विषय असेल म्हटलं. तर त्याला सांगितलं, म्हटलं तुला आठवतं का आपण जेव्हा पण मळवली किंवा लोणावळा कुठं पण आत येतो नाही का विलासाठी, काय ना काय तर खाण्याची वस्तूच गायब होती. आता ते काय केलं, मी म्हटलं एक काम करू, आता नाही म्हटलं ते 1-2 किलोमीटर लांब आपलं गाव आहे, आता इथं काय भेटणार नाही. म्हटलं एक काम करू, मित्राची ॲक्टिवा होती, ती घेतली ॲक्टिवा, मी आणि माझा मित्र दोघंजण गेलो आम्ही गावात. चिप्स बिप्स घ्यायला लागलो. त्यांना सांगितलं हे 10 द्या, हे 10 द्या, असं नाही म्हटलं आम्ही 200-300चं तिथनं पण घेतलं. तर आजी होते तिथं. तर आजी म्हणायला लागले कुठल्या बंगल्यावर आलं. मी म्हटलं बंगल्यावर नाही का. तर ते म्हणायला लागले की सांभाळू ना बाळा. म्हटलं सांभाळून म्हणजे मला कळलं नाही. ते पण आणि अंगावरचे कपडे पूर्ण ओले होते नाही का. त्या एन्जॉयमेंटमध्ये मस्त आमची मस्ती करत करत जातो आम्ही. तर संध्याकाळ झालं, तो केअरटेकरचा जो माणूस आला ते खाण्याचं विचारायला. तर हे दोघं जे माझा भावाचा मित्र आणि माझा भाऊ ते म्हटले हे मागवायचं ते मागवायचं नाही का मेन्यू बघतं ते. म्हटलं बघा खाणार असेल तर मागवा, उगाच नाही का खाण्याचं हे नको, व्हायला नको हां वाया नको जायला. तो म्हटला की नाही म्हणे खाणं खाणार म्हणे. म्हटलं बघा मागवायचं ना. तर ते म्हटले गावरान चिकन ते मागू. मी त्याला विचारलं भाई हलाल बिलाल आहे का ना. ते बोलणं पण झालं, त्यांनी क्लिअर केलं हा हलाल आहे म्हणून. म्हटलं एक काम करा चौघांसाठी मागवा. म्हटलं ठीक आहे मागवलं. त्याला सांगितलं की बघा, त्यांनी म्हटलं स्टार्टर काय. तो म्हटला चिकन सुक्का नाही का टाईप तसला होता. तो मित्रांनी आणि भावाने विचारलं तुम्ही 6-6:30पर्यंत देऊ शकता का आम्हाला. तर ते म्हटले हां ते देऊ शकतो, पण जेवण आम्ही तुम्हाला 10पर्यंत देऊ असं म्हणून म्हटले. जेवण बिवण पण घेतलं, 7 चपात्या ते सगळं काही घेतलं आणि त्यांना सांगितलं की 6 वाजेपर्यंत ते चिकन बिकन ते काय सुक्कं ते स्टार्टर टाईप ते आणून द्या. तेवढ्यात काय आलं, आमच्यात तारत म्हणतात ना, म्हणजे लघवी करताना पाणी घेतो आपण, तर तेवढ्यात काय आलं, मी पूलमधनं परत बाहेर आलो आणि थंडी वाजून आली म्हणून मी लघवीला गेलो बाथरूममध्ये. कुठल्या बाथरूममध्ये, त्याच बाथरूममध्ये कुठला जो आम्ही यूज करत होतो तोच लेफ्ट साईडचा नाही का बेडरूममधला. तर मी तर पळत पळत जात होतो. तेवढ्यात काय आलं, मला नाही का ती लघवी म्हणजे हे झालं, आमची तारं तुटली नाही का माझी. तर मी म्हटलं जाऊ दे राव, नंतर ना काय करू, गुसूल म्हणजे एक टाईपचं प्रकार असतं नाही का आंघोळ करायचं, ते करू म्हटलं नाही का, नंतर ना करू. तर 6-6:30 वाजले होते. तर मी गेलो, आलो बाहेर, शेकोटी मस्त चालू आहे. तेवढ्यात चालूच होती. म्हटलं तेवढ्यात मी म्हटलं भावाला म्हटलं एक काम कर, आपण बाहेर जाऊ. काय. तर म्हटलं कुठं. म्हणले लाकडं घेऊन येऊ. तो म्हटलं अरे इथं कुठं लाकडं भेटेल, आता जेवढी होतं तुने जाळून टाकली. म्हटलं नाही भेटेल म्हटलं. चल म्हटलं. घातली चप्पल, बाहेर आलो आम्ही तसंच. काय उघड्या अंगाने बाहेर आलो. बाहेर येऊन समोर विहीर होती. मी म्हटलं विहीरच्या साईडला नको जायला, कारण की काही ना काहीतरी वस्तू असेल तर नाही का खेचून गेलं आपल्याला. बरोबर. म्हटलं विहिरीपाशी नको, विलाच्या ह्या साईडला जाऊ आपण नाही का, कंपाऊंडच्या समोर. तर तेवढं शोधत आहे ना, मी बघितलं समोर. म्हटलं अरे बघ समोरच लाकडं आहे, कापून ठेवले. म्हटलं यांनी आपल्यासाठीच ठेवलं असेल विलावाल्यांसाठी. तो म्हटला चल घेऊ. तर आम्ही काय करत होतो, हा कंपाऊंड पार्टिशन होता, इकडनं आम्ही बाहेर आलो आणि मी लाकडं बघितले तिथं आणि विहीर ह्या साईडला होती. मी इकडं आलो, समोरनं लाकडं घेऊन साईडला फेकत होतो, म्हणजे आत कंपाऊंडमध्ये बरोबर.
आणि माझा मित्र आणि माझ्या भावाचा मित्र दोघं जण बसले होते. आम्ही मस्ती करत होतो. म्हटलं तुमच्या अंगावर पाडतो म्हणून. तो म्हटला अरे लागते आम्हाला नाही का. मग अजून मस्करी करतोय. तर माझा भाऊ म्हटला जाणे दे फैजन, चल बास झाली एवढ्या नाही का. मी म्हटलं नाही अजून लागल ना, आपण 6 वाजेपर्यंत बसणार आहे. म्हटलं लागणारच. नाही ना नंतर आणू. म्हटलं अरे एकदाच नंतर मी पण बाहेर नाही येणार भाई, 12-12 वाजले तर. तो म्हटला की बघू बघू नंतर बघू. म्हटलं ठीक आहे चल. टाकले. तेवढ्यात मस्करीच करत होतो मी नाही का, कंटिन्यू मस्करी चालू. आणि तेवढ्यात माझी मी म्हटलं ना तारं तुटली म्हणजे लगवी तुटली होती. तेवढ्यात काय आलं, राईट साईडनं मला आवाज आला. एकदा आलं. म्हटलं माझ्या भावाला विचारलं तू ऐकलं? तो म्हटलं नाही ऐकलं. दुसऱ्यांदा पण तसं झालं असं करून. मी विचार केला म्हटलं असं म्हणजे एवढा अंधार होता ना, तुमच्या डोळ्यात कोणी हात पण बोट पण घातलं तरी पण कळून येणार नाही. तर मी म्हटलं एक काम करू, चल मध्ये आतमध्ये चल म्हटलं. आतमध्ये गेलो. आतमध्ये आलो कंपाऊंडमध्ये. परत लाकडं जाळायला चालू. तेवढ्यात तो आला नाही का केअरटेकर घेऊन ते जेवणाचं. सुक्का चिकन ते आणलं. ते पार्टिशन करून घेतलं माझ्या मित्राचं, माझं, याचं सगळ्यांचं पार्टिशन करून खात होतो. आता मी विलाच्या त्या साईडला, एक्झॅक्ट त्या साईडला, विला माझ्या लेफ्ट साईडला लागतोय बरोबर. आणि माझ्या बॅक साईडला हे पूल आहे बरोबर. आणि बॅक साईडलाच माझा वीर आहे. राईट साईडला माझा भाऊ बसलाय. लेफ्ट साईडला त्याचा मित्र बसलाय. माझ्यासमोर माझा मित्र बसलाय बरोबर. तर त्या साईडला एकदम नाही का फार्म टाईप होतं, काहीच नव्हतं म्हणजे आयसोलेटेड होतं, म्हणजे काहीच नव्हतं एकदम. बघितलं तर तिथं तालाब बिलाब काय म्हणतात, आणि हायवे रोड, आणि मेन म्हटलं तर आपले रेल्वे पाट्या ते सगळे होते नाही का, लईच लांब. नाही म्हटलं 2 किलोमीटर तरी असेल. तर मी काय केलं, असं खाता खाता हे पोरं काय करत होते दोघं, माझा भाऊ आणि त्याचा मित्र, त्यांनी काय केलं, चिकन खातात आणि त्या खड्ड्याच्या त्या साईडला फेकतात नाही का, फेन्सिंग होती त्या साईडला फेकतात. माझ्या डोक्यात येत होतं की नका करू म्हणून नाही का. तरी पण म्हटलं नको नाही का, त्यांना असं नको वाटायला पाहिजे की बाबा लीड करतोय किंवा नाही का दमदाटी करून असं हे करतोय. म्हटलं एन्जॉय करून दे म्हणून मी काय बोललो पण नाही. मी चिकन खातो, मी नाही का ते आगीत फेकत होतो. तर तेवढ्यात काय आलं, आवाज आला मला. तर मी इग्नोर मारलं. म्हटलं बाहेर पण आवाज आला, इथं पण आलं. म्हटलं माझं काहीतरी भ्रम असेल. तरी पण मी एन्जॉयमेंटच करत होतो. नाही तर नाही का मी कुठं पण असं जातो ना, तो अलर्ट असतो मी. ह्यावेळेस मी अलर्ट नव्हतो. तर मी म्हटलं बघू नाही का. तर तेवढ्यात काय आलं, लेफ्ट साईडनं एक मांजर गेली त्या साईडला. नाही म्हटलं तर 15 फुटाचं लांब असेल नाही का ती, एवढे डिस्टन्स असेल. तर तिकडनं बघितलं मांजर गेली. आणि माझ्या मित्राच्या एक्झॅक्ट मागं मला कोणीतरी दिसलं. तर म्हटलं अरे कुणीतरी आहे म्हणून नाही का, कोणतरी आहे. तर माझा मित्र म्हटलं अरे ती मांजर गेली. मी म्हटलं अरे तिथं मांजर आहे म्हटलं, तुझ्या मागं काय. तर म्हटलं नाही हा घे, मस्करी करतो ना, घे. तर असं केलं. म्हटलं ठीक आहे, मला मस्करी वाटते ना हो, सोडून टाक. ते बोलण्यात हे यांचं चालू झालं, मित्रांचं हे तिथं हे तर तिथं फेकायचं. तेवढ्यात काय आलं, दारूची एक बॉटल होती प्रॉपर, म्हणजे दुसऱ्यांची होती ती. ती काय आली, माझा भाऊ तिकडनं फेकायला जात होतं, म्हणजे नाही का नाही का ॲक्टिंग करत होता, गाणी बिणी चालू आहे. तर तेवढ्यात काय आलं, त्यात काही ना काहीतरी सबस्टन्स असेल थोडंफार तरी लिक्विड. तर मी शॉर्ट्स घातलं होतं, माझ्या पायावरती पडलं नाही का इथं या साईडला. तर ते पण आम्ही इम्प्युअर म्हणून समजतो. तर ते पडलं. तर मी म्हटलं नको राव नाही का. जरा मी त्याला रागीने बघितलं. अरे सॉरी भाई. म्हटलं तुला माहिती ना नाही चालत, कशाला करतो तू. तर म्हटलं अरे मी फेकायला गेलो नाही का, मस्करी करत होतो, मला काय माहिती त्या आतमध्ये थोडं फार असेल. म्हटलं आता मला बघ हे इम्प्युअर असतं आमच्यात, म्हटलं त्याला नाही का आपल्यात नाही चालत म्हटलं. तो म्हटला अच्छा ठीक आहे, सॉरी म्हटलं. तर तेवढ्यात काय आलं, बोलता नाही म्हटलं तर 8-8:30 वाजले. आणि ते विलामध्ये असं होतं की टाईम लवकर जात नव्हतं. काय असं वाटेल तुम्हाला 4-5 तास झाले, ह्याच्या अगोदर पण गेलो ना, कधी 6 वाजले ते कळून पण नव्हतं आलं मला नाही का. तर असंच विषय इथं. पण टायमिंग एकदम स्लो चालू आहे. तर मी त्याला काय म्हटलं, एक काम कर, आता आहे ना पूलमध्ये उतरायचं का नाही हे सांगा. कारण की 9 किंवा 10 वाजेपर्यंत जेवण येईल, तेव्हा जेवण करायचं, थोडं वेळ रेस्ट करायचं, मग 12-1 वाजता आपण पूलमध्ये उतरू असं म्हणून सांगितलं. भाऊ म्हटलं नाही आपण जाईंगे ना. तर मित्राला विचारलं त्याला, जायचं का. म्हटलं नाही. म्हटलं कशाला, आजारी पडू आपण, थंडी आहे आणि असं. माझ्या मित्राने पण तेच सांगितलं नको म्हणून. तर म्हटलं बघा विचार करा भाई, तुमच्या भरोश्यावर मी थांबलं, नाही तर मला आहे ना नमाज बिमाज आहे माझी, मी ते करतो म्हटलं. ते म्हटले ठीक आहे बोले, तू जा नमाजला. म्हटलं ठीक आहे मग करू का. तर म्हणायला लागलं. तेवढ्यात काय केलं, माझ्या भावाने आणि त्याच्या मित्राने दोघं त्याच खड्ड्याच्या साईडला लघवी करत होते. आणि माझ्या भावाने काय केलं, त्याचा व्हिडिओ पण काढला आणि म्हटलं आता हे सगळ्यांना दाखवणार. तर त्यांचे नाही का बाचाबाची चालू नाही का, मस्करी चालू. तर मी त्याला एवढं पण म्हटलं अरे नको करत जाऊ असं, आपण कुठल्या जागेला आलं काय पण असतं नाही का. तो म्हटला की नाही बोले काय नाही होत म्हणे.
म्हटलं असं असं आहे का? तर हा म्हटला तो. तर माझ्या भावाने पण तेच केलं नाही का नंतरनं ते केलं. आणि तो पण तिकडे गेला का मग टॉयलेटला? टॉयलेटला म्हणजे असं आता आपण कसं बसलोय तर हम्म. एक्झॅक्ट समोरच म्हणजे तुमच्या बॅक साईडला ती खड्ड्याचं म्हणजे नाही का फेन्सिंग होती आणि या साईडला पण फेन्सिंग. तर असंच समोरासमोर फक्त ते इथं असेल ते लोक ट्रायपॉडच्या इथं नाही का असं विषय होता. मी म्हटलं नका करू, चांगलं नसतं म्हटलं नाही का. आणि माझ्या डोक्यात ते खटकतच होतं नाही का, आपण चिकन पण फेकले, हे लोक लघवी पण करतात, ते काही असेल तर आपल्यावर येणारच ही. तर तो म्हटला की नको नको म्हणे, मी एक काम करतो म्हटलं, मी जातो म्हटलं, भाई तुम्ही अंगावरती हे पण सांडले म्हटलं, मी चाललो आतमध्ये नाही का. तो म्हटला हा ठीक आहे चालेल जा म्हणे. मी गेलो आंघोळीला गेलो. आता गेलो कुठं, मी लेफ्ट साईडच्या बाथरूममध्ये, लेफ्ट साईडच्या रूममध्ये आंघोळ केली. आमच्यात ते घुसूल असतं ते केलं. बाहेर आलो मी, प्रॉपर आलो, वजू बिजू करून बाहेर आलो, नाही का टॉवेल बिवेल घालून. तेवढ्यात काय आलं, माझ्या भावाचा मित्र समोरनं मेन डोरवरनं आलो बरोबर. आता ह्या साईडला लेफ्ट साईडला गार्डन आणि समोरच्या साईडनं मेन डोरवरनं आला. मला म्हटलं काय रे भाई, म्हटलं काय नाही रे, म्हटलं आता नामच पाडायची म्हटलं मला. का तो म्हटलं की किती टाईम लागेल, म्हटलं जायला अर्धा एक तास जाईल मला नाही का असं म्हणून म्हटलं. तर माझं तिकडं पण नाही का मन होतं, तर कशाला नामच पाडायचं, 2-3 वाजेपर्यंत पडू आपण नाही का सगळे मिक्सअप करून. तर माझ्या डोक्यात आलं, म्हटलं कशाला भाई, आलोय आपण एन्जॉयमेंटसाठी, आपण नमस्कार सोडणार नाही असं माझ्या डोक्यात विचार आलं. मी माझ्या मित्राला आणि माझ्या भावाला बघतोय, मी त्याच जागी ते लोक बसले शेकोटी करत आणि बोलत बसले. मी तिकडं पण माझं फील होत होतं की त्यांना बोलून घेऊ नाही का या म्हणून. तर पण मी म्हटलं नको, त्यांना काहीतरी वाईट वाटेल किंवा काहीतरी वाटेल म्हणून मी म्हटलं जाऊ दे नाही का. असं बघितलं त्यांना गॅलरीमधनं, परत आलो. ह्याचा मित्र म्हटला की मी टी व्ही बघतो. म्हटलं बघ म्हटलं टी व्ही. तर टी व्ही चालू केलं, मी बघितलं त्याने टी व्हीचे दोन्ही स्विच चालू केले, सगळं काही चालू केलं. सेटअप बॉक्सचा रिमोट आतमध्ये घेतला, सोफ्यावर असं झोपून बघत होता. म्हणजे नाही का टी व्ही चालू झालेलं ते पण बघितलं आणि टी व्ही बंद होता. मी परत वॉशरूमच्या इथं गेलो, परत आलो, तासपर्यंत बघितलं टी व्ही बंद आणि हा तसा तसा बसला होता. मी म्हटलं अरे टी व्ही बघतोय, काय करतो तो, म्हटलं टी व्ही बघतोय. अरे टी व्ही बंद आहे म्हटलं. तो म्हटलं की अरे नाही मी चालू केलं. हा म्हटलं मी बघितलं तुला की तू बटन चालू केलं आहे पण टी व्ही बंद आहे. तर मी टी व्ही चालू करून दिलं. तो त्याचं कार्टून ते बघत बसला नाही का, डोरेमॉन ते बघत बसला. मी हसलो, म्हटलं एक काम करा आता तुम्ही इथंच बसा. तेवढ्यात बघितलं पण मी की तो झोपला नाही का, टी व्ही बंद करून परत झोपला. टी व्ही बंद केला, झोपला आणि सोफ्यावरतीच झोपला, त्याला काही शुद्धी नव्हती. सोफ्यावर झोपला आणि नाईट बीट करून यायचं होतं. सोफ्यावर झोपून मी काय केलं, आता परत आलो वॉशरूममध्ये, वजू केली परत, काय वजू केली आणि बाहेर आलो परत. आणि बघितलं हा झोपला आहे. हे दोघंजण बाहेर गॅलरीमध्ये म्हणजे गार्डनमध्ये शेकोटी करत बोलत बसले. मी म्हटलं आता सारखं सारखं आम्ही जात होतो लेफ्ट साईडच्या रूममध्ये. आता ते पायाचं नाही का वन बिन उठले होते. मी म्हटलं इथलं जागा चांगली नसेल नाही का, आता नको म्हटलं, इथं नको नमाज पाडायला. राईट साईडच्या रूममध्ये जिथं आम्ही गेलोच नाही तिकडं जाऊ म्हटलं. तिकडं गेलं, सगळं काही तसं जे सजवतात ना ते लोक केअरटेकर तसंच सजवलं होतं. काहीच आहे ना हालचाल नव्हती, काय नाही ना, एक काय पिशवी नाही काय नाही तिथं ठेवलेली. मी काय केलं, इथं स्वच्छ आहे, इथं काय वन बिन उठलेले नाही. म्हटलं इथं नमाज पडू. आता मॅट टाकली माझी, प्रेइंग मॅट, आणि कडी लावली. बाथरूममध्ये वजू करून बाहेर आलो आणि मी काय केलं माहिती का, आंघोळ करायला गेलतो ना जेव्हा, तेव्हा दोन्ही साईडचे जे रूम आहे ना त्यांचे ए सी चालू केलं. कारण की मला नॉर्मली पण मला ए सी लागतो नाही का, ते ए सी चालू केलं मी. म्हटलं ज्या पण रूममध्ये जास्त कुलिंग असेल ना तिकडे जाऊ म्हटलं. लेफ्ट साईडच्या रूमला काय कुलिंग नव्हती. तर मला वाटलं तिकडचं बटन एक्झॅक्ट बंद झालं नाही का, म्हणजे जसं आपण बोट लावतो तसं बंद झालं नाही का. म्हटलं मला वाटलं मित्रांनी केलं असेल माझ्या भावाच्या. पण म्हटलं तिथं पण विचार आला नाही, हो तर झोपलाय, उठलाच नाही. तर मी काय केलं, राईट साईड, किंवा लाईट जाऊन आल्यावर पण ऑटोमॅटिक एसी बंद होतो ना. नाही लाईट गेलीच नाही ना. आता समज ट्रिप डाऊन पण झालं तर लाईट जायला पाहिजे ना. हो. किंवा समजा पूर्ण विलाची नाही गेली तर एक्झॅक्ट त्या रूमची तरी जायला पाहिजे ना. मला सांगा गिझर कसं काय चालू, गिझर तर चालूच आहे पण एसी पण चालूच पाहिजे ना. बरोबर. गिझर चालू, गिझरचं पण बटन बंद झालं असतं, नाही झालं ते पण. आता नाही म्हटलं तर 2 वेळा तसं झालं, लेफ्ट साईडच्या रूमचं आणि राईट साईडच्या रूमचं पण. ते प्रेइंग मॅट टाकलं, नामाज विमाज चालू, काय केलं वॉशरूमला कडी लावली. आता एंट्रन्स असं होतं, लेफ्ट साईडनं आलो की मेन एंट्रन्स, समोर बघितलं की आपण लेफ्ट साईडला आपल्याला बेड दिसेल. या साईडला थोडंसं आहे ना डिस्टन्स होतं, रिकामी जागा होती आणि एक्झॅक्ट बाजूला बाथरूमचा दरवाजा. मी तिथं पण विचार केलं, कडी लावला, नमाज पडायला बसलो. बघितलं हे लोक मस्त गाणे ऐकत ऐकत बोलणं चालू यांचं, हा भाऊ झोपला आहे. मी माझं नमाजसाठी ईशाच्या टायमिंगचा होता ना, तर ईशाची नमाज चालू झाली माझी. मी रकात बांधली,
तेवढ्यात काय आलं, मला बाथरूमचा दरवाजा उघडताना दिसला. बघितलं असं, मी कधी बघत नाही का, नमाज चालू असं खालीच बघतो मी असं बघितलं. मी म्हटलं नाही राव, ह्याच्यामुळे ना माझी नमाज वाया जाते, डिस्टर्ब होते मला. म्हटलं नाही, परत रकात बांधली, परत ते दार उघडलं बाथरूमचं, ऑटोमॅटिक उघडलं. तर मी म्हटलं की काहीतरी विषय असेल नाही का. उघडलं दार, बघितलं कुणीच नाही आतमध्ये, ना खिडकी पण नाही की नाही का व्हॅक्यूम किंवा वाऱ्याने होईल नाही का, काहीच नाही. मी म्हटलं परत काय केलं, कडी लावली. आणि तेवढ्यात पण माझ्या डोक्यात हेच चालू की विला आहे, लोकांना हे लोक रेंटवरती देतात, तर लोक काय पण करतात म्हणून ते कडी बिडी खराब असतात. कडी बघितली, कडी बिडी सगळी चांगली होती, काहीच नाही. कडी लावली परत. आता मी परत नामाजला बसलो, इशाची नामाज झाली, काजा नामाज असरची पडत होतो. तेवढ्यात काय आलं, बाथरूममध्येच मला आहे ना शॅडो दिसली चालताना. एवढंसं स्पेस होतं ना, चालताना दिसली. म्हटलं काहीतरी आहे इथं, म्हणजे ते मला नामाज पाडायला देतच नव्हतं. ते उघडलं दार, परत बघितलं, म्हटलं आता दारच उघडून ठेवू, मी आहे ना नामाज पडतो. चौथ्या वेळा काय आलं, चौथी नामाज झाली माझी, मगरिबची नामाज चालू केली, काजा नामाज जी होती, परत नामाज चालू केलं. तेवढ्यात काय आलं, दार जे बंद उघडलं होतं ना, ते बंद झालं त्याच बाथरूमचं. म्हटलं अच्छा, म्हटलं काय ना काहीतरी, म्हटलं माझा भ्रमच असेल. ते सोडूनच टाकलं विषय नाही का, म्हणजे नाही का ते व्हॅक्यूम क्रिएट झालं असेल, काहीतरी असं विषय झालं असेल. नंतर काय आलं, माझ्या सुन्नत बिन्नत ते सगळे चालू झाले माझ्या नामाजचे. नामाजसाठी परत थांबलो. बाहेर ना जे मेन डोर आहे, ठक 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 4 वेळा आवाज आला, बरोबर लेफ्ट साईडनं. मला राग आला, मला वाटलं आता हा माझ्या भावाचा मित्र असेल किंवा माझ्या भाऊमधलं कुणीतरी असेल. आणि डिस्टन्स आता नाही म्हटलं तर 30-35 नाही का फुटाचं अंतर होतं, भाऊ आणि जो मित्र बसला होता. आणि हा भाऊ जो त्याचा मित्र होता, तो नाही म्हटलं तर 10-15 नाही का फुटाचं डिस्टन्स असेल, जे हॉलमध्ये. मी काय केलं, बॅक साईडला बघितलं, खिडकी उघडली, म्हटलं दोघं, माझा भाऊ आणि त्याचा मित्र, माझा मित्र, दोघंजण तिथं बसले. म्हटलं 1 सेकंदाचा खेळ आहे, हे लोक एवढे लवकर तर पळून जाणार नाही, आणि मध्ये पूल आहे, पडणार हे लोक. तेवढं काय झालं, कडी उघडली, बाहेर बघितलं, माझ्या भावाच्या मित्राला बघितलं. तो ज्या एक्झॅक्ट ज्या पोझिशनमध्ये मी त्याला बघितलं ना झोपताना, त्याच पोझिशनमध्ये होता तो. म्हणजे हल्ला नाही, काय नाही. आणि त्याला इवन त्याला फोन येत होते घरच्यांचे, फोन उचलला नाही त्याने. म्हणजे गाढ झोपेत होता. गार झोपेत एकदम नाही का, म्हणजे काहीतरी म्हणजे धुंदीतच नव्हतं, अनकॉन्शियस होता तो. मी काय केलं, दार उघडलं, बघितलं बाहेर. तेवढ्यात मम्मीचा कॉल आला होता. परत गेलो मी. माझा भाऊ बोलला, अरे तेरे मम्मी का फोन आहे. म्हटलं मम्मीला, म्हटलं नामाज उमाज पडतोय मला. मग मम्मी म्हटली कधीपर्यंत येणार तू. मी म्हटलं येईल 11 वाजेपर्यंत येईल, म्हणजे 11 वाजता आम्ही सोडणार आहे विला, आणि नाही म्हटलं तर 3 वाजेपर्यंत येऊ म्हटलं पुण्याला. तर मम्मी म्हटली ठीक आहे. म्हटलं काय नाही विषय. बाहेर आलो तर माझा भाऊ जो मित्र आहे ना, भावाचा मित्र सोफ्यावर होता. त्याला मी म्हटलं एक काम कर ना, आतमध्ये जाऊन झोप ना, तू कशाला सोफ्यावर आडचणून नाही का अडचणीमध्ये झोपतो. तो मला म्हटलं हा भाई. उठला, तो गेला, झोपेत न उठला, गेला. आता मी त्याला बघितलं की राईट साईडच्या रूमला जाताना, बरोबर राईट साईडचं म्हणजे जिथं नामाज झाली माझी त्या साईडच्या रूमला जाताना, आणि एसीचे दोन्ही साईडला आता पण चालू आहे. काय मी जस्टपर्यंत त्या रूममध्ये होतो, एसी चालूच होता. ह्यो जाताना बघितलं मी ह्याला, एक्झॅक्ट बघितलं की हा इथं गेलाय, किंवा शॅडो असेल काय असेल नाही का, बघितलं मी ह्याला बघितलं असं, हा भाऊ चाललाय. आणि माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती, माझ्या मित्राला आणि भावाला म्हटलं मी, यार इथं आतमध्ये या नाही का, बाहेर नका बसू. तर ते म्हटले नाही का, आपण आलो इथं एन्जॉयमेंट करायसाठी आणि तू आतमध्ये बोलवतो. म्हटलं मी म्हणतोय ना या म्हणून, नाही का माझ्या डोक्यात आलं नाही. आणि मला हे पण वाटत होतं की यांना नको मी यांच्यावर दबदबा ठेवतो म्हणून गप्प झालो, मी काय बोललो नाही. म्हटलं माझ्या मित्राला आत्ताच्या आत्ता आतमध्ये ये. तर तो आला. माझा जो छोटा भाऊ आहे तो यायला तयार नाही. म्हटलं हा भाई आ रहा है मी. आता माझ्या भावाचा जो मित्र आहे तो झोपण्याच्या आधी आणि मी आंघोळीला जाण्याच्या आधी विषय काय घडला, मी बरोबर एक्झॅक्ट त्या विल्याचे जे मेन डोर आहे तिथं थांबलो, आणि माझा जो भावाचा मित्र आहे तो गॅलरीत थांबला, आणि माझा भाऊ एकटा ते शेकोटीकडं बघत होता. ते जेवण बिवणचा जे विषय होता ना, तो माणूस आणत त्याच्या येण्याच्या नंतर काहीतरी 10-15 मिनिटानंतर हा भाऊ काय करतो माहिती, आगीला बघून बोलत बसलाय. मी इकडनं बघतोय, आणि तेवढ्यात काय आलं, ह्याचा मित्र गेला मागं गेला, काय खुर्चीच्या एक्झॅक्ट मागं थांबलं. तो म्हटलं दादू काय करतोय रे तू. इग्नोर मारलं त्याला. तर काहीच विषय नाही. म्हटलं यश काय झालं रे. तो म्हटला अरे तेव्हापासून बघतोय मी याला, कुणाशी तरी बोलतोय हा, आत्तापर्यंत असं केलं नाही. काय बोलत होतं पण तो आगीकडे बघून. आगीकडून मी जेवढं मला कळालं म्हणजे ऐकू आलं ना,
तर तो म्हणत होता मी आलो आहे, मी पण येणार आहे तुमच्यासोबत. तर असं म्हणत होता. तर मी म्हटलं काहीतरी वेगळं वाटतं म्हटलं नाही का, हे काही चालू नाही बरोबर नाही का. मी गेलो मागं मागं, त्याचा मित्र एक्झॅक्ट मागं त्याच्या. तो ऐकतोय. तो म्हटला दादू तू काय बोलतोय रे. त्याला इग्नोर केलं त्याने 2-4 शिव्या दिले माझ्या भावाला. तू काय करतो आत्ताच्या आत्ता सांग, कुणाशी बोलतोय तू, तुला काय झालंय का. इग्नोर मारला ना त्याला. बघितलं काय नाही, काय नाही रे असं. तो म्हटला अच्छा ठीक आहे. ते विषय झालं, ते पण मला पकडलं नाही का. म्हटलं ते पॉईंट पकडलं होतं मी डोक्यात, काहीतरी घडतं इथं नाही का. तरी पण मी इग्नोर मारलं, कारण की संध्याकाळ होतच आली होती नाही का. ते झालं. मी म्हटलं तुम्हाला बघा, जो माझ्या भावाचा मित्र मला दिसला तो त्याच बेडरूममध्ये जाताना. यांना बोलवलं मित्राला आणि भावाला. भाऊ काही यायला तयार नाही. मित्र आला. मी मित्राला काय म्हटलं, त्याला हे सांग की फैजन कुणाशी तरी यांना भांडतोय लय बेकार, काय तो पळून येईल नाही का, घाबरणार तो. तर त्यांनी ते पण सांगितलं. तर तो आला नाही. ते म्हटलं आत्ताच्या आत्ता येत असेल तर ठीक आहे, नाही तर मी चाललो भाई. तो म्हटला की नाही नाही आया ना भाई आया. आला आतमध्ये. म्हटलं काय चालू आहे तुझं. तो म्हटलं काय नाही. तुम्हाला विचारलं यश कुठे. म्हटलं बघ यश त्या बाथरूममध्ये गेलाय. तर तुम्हाला विचारलं पण कुठल्या ते लेफ्टमध्ये का. म्हटलं अरे ते फ्लश बंद आहे ना तिथं, तिकडं गेलाय. तो म्हटला ठीक आहे. आणि ते बघितला, कारण की मी येताना कडी लावलं होतं, ती कडी उघडली होती. ते बघितलं मी. त्याने उघडताना बघितलं नाही, पण उघडली होती. म्हणून मला काय झालं, संशय होता. कसं, कारण की तो येण्याच्या अगोदर, माझं भावाला बोलवण्याच्या अगोदर मी बाथरूम म्हणजे त्या रूममध्ये कशाला गेलो, कारण की मला बघायचं होतं की हा ए सी बंद करतोय का. परत ते ए सी बंद झालं त्या रूमचा. बघितलं तर हा ह्याला झोपायला पाठवले मी. हा बाई का झोपायला गेला नाही बाथरूममध्ये. तोच बाथरूम जो सारखं उघड बंद ते चालू आहे ना. तर मी काय झालं, बाथरूमला धक्का मारली नाही का, दाराला धक्का मारली. असं धक्का मारला तर आतमधनं कडीचा आवाज आला. कडी लावली. मग म्हटलं आता यो यश इथंच आहे. तेवढ्याच माझा भाव आला. तो म्हटला कुठं येतो. तो म्हटला असं. मी म्हटलं असं असं त्या बाथरूममध्ये आहे. तो म्हटला की तू येड्यात काढतोय का रे. मग आम्हाला माहिती आहे तू प्रँक बिंग करतो आणि व्लॉग करतो नाही का, आम्हाला माहिती आहे. पण यावेळेस तू व्लॉग पण नाही केलंय, व्लॉगिंग बिगिंग काय नाही करत. अरे मी बघितलं त्याला बाथरूमची कडी लावली आतमध्ये. तू काय भाई तू आमचे नशे घेतो का, असं म्हणून बोलला माझा भाऊ हसत हसत. म्हटलं दाखव चल. उठलो मी. बघितलं तर बाथरूम उघडं. म्हटलं काय झालं विषय. कन्फ्यूज झालो. म्हटलं कुठं आहे मग तो हा घाबरला, हा कुठं गेला म्हणून. हा बघितलं तर लेफ्ट साईडच्या रूममध्ये झोपलाय मस्त अंगावर घेऊन. आता तिकडे ए सी बंद. आता तिकडं मला काय वाटलं की ए सी ह्यानेच बंद केला असेल, गारबीर वाटत असेल म्हणून. तर मी ते विषय सोडून टाकलं तिकडचं. तर म्हटलं अरे तू मला येड्यात काढतोय. माझा भाऊ म्हटला नाही मला येड्यात नाही काढत आहे. म्हटलं होते माझ्यासोबत, तू ऐकून घे. तो मस्करीत घेतो नाही का. माझ्या ते जे पेट्स आहे त्यांची शपथ द्यायला लागलं, देवाची शपथ द्यायला लागलं. म्हटलं अल्लाची कसम भाई, असा विषय घडला. तो म्हणतो नाही नाही. तेवढ्यात काय आलं, केअरटेकर आला. बरोबर खाण्याचं ते सगळं 9:30 पावणे 10पर्यंत आला. केअरटेकरने आम्हाला ते जेवणाचं सगळं दिलं. आणि आम्ही एक बिर्याणीचं एक बकेट उरलं होतं, ते आम्ही सांगितलं त्याला की भाई तू फक्त ते बकेट गरम करून दे नाही का. तर तो आला. म्हटलं आता जेवायला जायचं. आता काय आलं, तर माझा भाऊ गेला त्या मित्राला बघायला परत, झोपलाय का नाही परत नाही का. मी सोफ्यावर आलो. आता मी आपण दोघं कसं समोरासमोर बसले. आता एंट्रन्स हित नाही, असंच सोफा, एक मोठा सोफा होता तिकडं. माझा एकदम जो माझा जवळचा मित्र येतो तो होता आदिल म्हणून, तो इथं बसला होता टीव्हीला बघून. आणि त्या बॅक साईडला दार होता, मेन डोर होता विलाचा. आम्ही दोघं असं बसलो. डिस्टन्स फार काय नाही म्हटलं तर 10-15 फुटाचा असेल. चांगलेच मोठा विला होता म्हणून. हा काय केला, उठला, गेला त्या रूममध्ये. यश झोपलाय का बघितलं, त्याने झोपलाय. उठला, आला तिकडनं. आणि मी बघतोय त्याला लेफ्ट साईडनं समोरनं जातोय. आता कुठल्या रूमला जातोय, राईट साईडच्या रूमला, ज्या रूममध्ये मी नमाज माझी झाली ती त्या साईडच्या रूमला गेला. आता मी जेवण बिवण सगळं काढलं, ते रस्सा बिस्सा सगळं काय त्यांनी ताटं बितलं काढून ठेवलं नाही का तिघांसाठी. आता तो म्हटला तो काय उठणार नाही म्हणे यश, काय त्याला सकाळीच चालू आपण काय पण असं. म्हटलं ठीक आहे, मला आता तूच खायचं म्हटलं जसं मागवलं तसं. हा बाई गेला त्या रूममध्ये, बाथरूममध्ये. तर 10 मिनटं झाले, 5 मिनटं झाले, एक्झॅक्ट 5 मिनटं झाले. लघवीला किती टाईम लागणार, 2-3-4 मिनटं नाही का जास्त झालं. तोंड मी त्याला एवढं पण म्हटलं कुळी बिळी करून ये, तोंड बिन हातपाय धुवून ये, घाण झाले हातं बितं, बाहेर ये म्हटलं ना का जेवायचं आता. तो म्हटला ठीक आहे म्हणे. गेलाय. 5 मिनटं झालं. मी म्हटलं आदिल मला इतका देर क्यू लागाय रेंगारीज ने. तो म्हटलं मी याला एक काम करतो का, जाऊन बघून येतो का काय करतो मला. अरे असू दे ना, काय मला असं पाठवतो तू.
तो म्हटला 10 मिनटं झाले. मग असंच थांबलो आम्ही, काहीच खाईना काही नाही. हे आलं ते खाऊ. आता खाणं गरम नाही का, गरम होतं ते गार पडायला लागलं. म्हटलं याला एक काम कर, आताच जा. 15 मिनटं झाले, प्रॉपर 15 मिनटं झाले. टायमिंग बघत होतो मी. आता जा आणि बघ. नाही नाही म्हटलं, 10 वाजता तो आतमध्ये गेलाय, भाई आलाय 10:15 एक्झॅक्ट बाहेर. डुळत आला असं असं सगळं. म्हटलं काय करत होता रे तू? तो म्हटलं भाई मी पिशाब करत होतो. म्हटलं तुला म्हटलं एवढं टाईम लागतं का लघवीला? नाही मी इथं तिथं मला कळत नव्हतं. म्हटलं 15 मिनटं? म्हटलं ठीक आहे. आता तिकडनं मी त्यालाच डोळ्यात धरलं नाही का, म्हटलं आता ह्याच्यावरच फोकस ठेवायचं. आला समोरासमोर बसला. म्हटलं आता जे जे मागवले ना सगळं खायचा. हां मग खाणे आला तू टेन्शन मतले. म्हटलं बघ समोर बसला माझ्या. हा आधी टी व्ही बघत बसला. आम्ही काहीतरी मराठी कॉमेडी काहीतरी बघत बसलो होतो. टी व्ही चालू आणि तेवढ्यात काय आलं, मेन डोर आहे जे, ते डोर उघडलं. ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली उघडलं नाही का. हवा वगैरे आलती का? ऐका ना, हवा आपल्याला माहिती आहे. जुनी काळ्यांचं जे हे असतात बघा, दारं असतात ती एवढी तर नाजूक नसणार ना, की हवेने वारे बिरेने होणार. हेवी असतात. हेवी असतात आणि त्यात काची पण असतात. त्या काची पण होत्या. तर उघडला, थोडंसं दार उघडलं. आता वारा असला तर आपल्याला कळून येतं ना भाई, कारण की आम्ही आहे ना पडदे बिडदे लावले होते, खिडक्या उघडले, पडदे काय हाला ना काय नाही. बरोबर गारठा होता म्हणून आम्ही काय फॅन पण लावलं नव्हतं. तेवढ्यात काय आलं, दरवाजा उघडला. आधीला म्हटलं, माझा भाऊ आणि मी एकमेकांच्या तोंडाला बघतोय. शॉक झालो असं. बघितलं तिथं. म्हटलं तू बघितलं? म्हटलं हा बघितलं. म्हटलं दार उघडलं ना? तर हा. तर आधीला म्हटलं हवेसे हुआ हो. मी उचकलं याच्यावर. म्हटलं एवढं मोठं दार कसं हेवी असेल, कसं काय उघडणार? चल मी तिकडं पण मानलं की बाबा वाऱ्याने झालं असेल. बसलो परत जेवायला. झालं काय, ह्याला म्हटलं जेवढे पण कडी आहे ना तेवढे लाव. झालं काय, ठक 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 मेन विलाच्या दारात आवाज आला. ते पहिले माझ्यासोबत झालं नामाज पडताना, आता मेन विलाच्या दारात झालं. ते डोर वाजवतोय ठक ठक. म्हटलं आता बोल, आता काय वारा आहे का, वारा वाजवतोय का म्हटलं. तो म्हटलं थांब मी बघतो. आधी लुटला, गेला उघडला, बाहेर कुणीच नाही. म्हटलं आता जेवढे पण कडी सगळे लाव, काय एक पण कडी सोडू नको. 6 कडी काहीतरी होते त्याला, वरती 2, साईडला 2, एक खाली, असं होतं. म्हटलं जेवढे पण कडी तेवढे लाव आणि बाहेर ये म्हटलं, आता नाही का या साईडला या. आल्या. म्हटलं मला बोलायला लागलं आता जेवण झालं ना आपलं, आता एक काम करू म्हणे, बाहेर जाऊ शेकोटीला. आता वाजले होते तिथं नाही नाही म्हटलं तर ऑलमोस्ट 11:15 किंवा 11:15च्या पहिलेच. तर हे म्हटले शेकोटीला जाऊ. आता मी स्वतःच नाही का मिड नाईट मला आवडती, म्हणून मी म्हटलं नको नको आज नको. तर तू म्हटलं अरे भाई तू दरवेळेस बाहेर येतो 6 वाजेपर्यंत बाहेर असतो, तुला काय होत नाही, तू आज कशाला म्हणे. नाही माझं मूड नाही होतं म्हणतं. तो म्हटलं अरे शेकोटी करत बसू ना. म्हटलं नको तिकडं नको. म्हटलं तुम्हाला बाहेरच जायचं ना. हॉलच्या एकदम शेजारी स्लायडिंग डोर होता, तिकडं गॅलरी होती. म्हटलं तिथं बसू. आता तिकडं पण कसं बसलो मी, गार्डनच्या साईडला माझं तोंड बरोबर, माझ्या भावाचं तोंड त्या खड्ड्याच्या साईडला जिथं चिकन बिकन फेकलं होतं बरोबर, आणि मित्राचं तोंड विलाच्या हॉलमध्ये. कॅरम खेळतो आम्ही. कॅरम खेळता खेळता मला तुमचं मी नाही का त्याला सांगत होतं की म्हटलं नाही का, पहिले स्टार्टिंग सांगितलं मी त्याला मित्राला की मला इथं काहीतरी ना वेगळी गोष्ट वाटते नाही का, काहीतरी अनयुज्युअल वाटते, काहीतरी अनकम्फर्टेबल फील होतं. वेगळं वाईब्स वाईब्स लय घाण येतं ते म्हटलं. कारण की मला आहे ना, कारण की मी त्यांना म्हटलं मी पॉईंट आऊट कधी केलं, म्हणजे इम्पॉर्टन्स कधी दिलं या गोष्टीला, जेव्हा मी नमाज पडताना हे गोष्ट झाली, म्हणजे काही ना काहीतरी विषयच असेल. तर मी तेव्हा आहे ना पॉईंट आऊट केलं त्यांना. तर हा म्हटलं हा मी पहिली बार आहे इसलिए कर रहा तू. म्हटलं नाही रे हे होतंच म्हटलं, आणि आम्हाला ह्या गोष्टीवरती भरोसा आहे. म्हणजे या गोष्टी आमची फॅमिली पूर्ण नाही का लहानपणापासून हेच विषय घडले आमच्यासोबत नाही का, घरच्यांसोबत पण. तो म्हटला ठीक आहे, असं असं म्हटलं नाही का. तो मस्करीत घेतो, माझा भाऊ पण मस्करीत घेत होता. माहिती तू असं नाही का उचकवते, शूटिंग काढतो. म्हटलं नाही मी व्लॉगिंग बिगिंग काहीच करत नाही आहे. तर तुला माहिती आहे ना आपल्या दीदीसोबत पण काय झालं आहे, घरच्यांसोबत पण, माझ्या वडिलांसोबत पण काय झालं आहे. म्हटलं तुम्हाला सांगतो मी, माझ्या मित्राला सांगतो, तुला खोटं वाटत असेल ना, म्हटलं मिस्ट्री टॉक्समधून आहे ना तिकडं आहे ना पॉडकास्ट आला ना माझ्या वडिलांचं येईल बघ, तेव्हा बघ म्हटलं तू. तो म्हटलं असा विषय का. तर तो पण नाही का उगाच म्हणायला लागला मस्करीचा. माझ्या घरच्यांचं पण असं विषय नाही का. भाई मी म्हटलं घे भाई मस्करीत घेतो घे. मग बोलता मग आता साहिल म्हणजे दादू माझा भाऊ होता त्याला बोलत होता. दादू म्हण असा विषय झाला, तो जरा कॉन्शियस व्हायला लागला नाही का, की इम्पॉर्टन्स द्यायला लागलं या गोष्टीला. त्याला म्हणतो ना हा टिंगल उडवतोय.
ह्याला म्हणतोय. तर हा काय केला माहिती का, त्या साईडला तोंड केलं होतं नाही का, खड्ड्याच्या त्या साईडला. तर मी त्याला म्हटलं की दादू असा असा विषय घडला, मी स्टार्टिंगला आलो ना पहिले हे झालं, म्हणजे विहिरीच्या इथं पण तू ऐकलं ना, म्हटलं आवाज देत होता, तू पण होता ना माझ्यासोबत. तो म्हटला हां तेव्हा तर आवाज आलं तर आपण ते इग्नोर मारलेलं नाही. घरात आलो, परत विलामध्ये आलो. मग नंतर काय आलं, नमाज पडताना माझा असा असा विषय झाला. तो मला विचारलं, "मी कधीच बघितलं नाही म्हटलं तू कधी जायनामाज ते प्रेइंग मॅट घेऊन येतो, ह्यावेळेस कशाला आणलं मला मला विचारायला लागलं." मला म्हटलं मी माझं एवढंच मोटिव्ह होतं की नमाज सोडायची नाही कुठं पण असलं तर. तर तो म्हटला हां का, म्हटलं माझ्या पेट्सची शपथ द्यायला लागला आणि देवाची शपथ दे, म्हटलं असा असा विषय घडला. त्याला क्लिअर सांगितलं जे तुम्हाला आत्ता सांगितलं ना. आता तिथं टाईम आता आपलं नाही नाही म्हटलं तर अर्धा एक तास तर जाईलच आपल्याला, बरोबर बोलताना. टाईम झाले, ऑलमोस्ट टाईम झाला. तिकडं बघितलं 11:58 झाले. 11:58ला मी चालू केले. नाही नाही म्हटलं हे सगळी गोष्ट त्याला क्लिअर करतोय मी. तेवढ्यात त्यांनी काय म्हटलं माहिती का, मी म्हटलं टाईम बघ रे किती झालं. तर 1:03 बरोबर नाही 12:03. 12:03 म्हटलं एवढं लवकर मी एवढी गोष्ट कसं काय बोलू शकतो. फास्ट फास्ट पण नाही, क्लीन सांगतोय त्यांना, स्टेप बाय स्टेप सांगतोय ना. लेफ्ट साईडनं आवाज असं, कुत्र्याला कसं बोलवतो आपण तसं. पहिले आलं नंतर ना असं करून पहिल्यांदा आलं, दुसऱ्यांदा पण तसंच आवाज कंटिन्यू बोलतो. आता मेन काय आलं, जर मला ऐकू आलं असतं ना हे लोक मला येडं समजले असते आणि येडंच नाही का साबित केले असतं. पण मेन काय आलं, देवाची कृपा ती की बाबा हे दोघांना पण ऐकू आलं ते आवाज. तर तेवढ्यात काय आलं विषय, तो म्हटला की असा असा विषय नाही का. तर म्हटलं भाई तू मेरी टरकावू नका. म्हटलं नाही विषय आहे, बोलतोय ना कंटिन्यू, आता पॉईंट टू पॉईंट बोलतो ना आपण, हे घडलं ते घडलं, सारखं सारखं आवाज करतो, सारखं सारखं आवाज कंटिन्युअसली आवाज करतो. मी म्हटलं त्या साईडला तोंड केलं. मग दादूला म्हटलं आता पटतंय का. म्हटलं हा आता गॅरंटी आहे भाई तुझी. तो शुद्धीवर आला, असं नाही का शॉक झाला, कॉन्शियस झाला की फैजान एक काम करू आपण, काय ना काहीतरी विषय करू नाही का. मी म्हटलं आता काय विषय करता येणार नाही भाई, सकाळीच आता जायचं विचार नाही कुठं. तर परत आवाज आला. मी म्हटलं नाही का त्या साईडला आवाज. मी त्या साईडला तोंड करून म्हटलं कुठली पण गोष्टी असेल ना तू, म्हटलं तुला काय वाकडं करायचं असेल माझं करून दाखव. म्हटलं मला एवढी खात्री आहे की बाबा माझा देव आहे ना, एक पण आहे ना केसाला धक्का तरी लागायला देणार नाही. मला तेवढं बिलीव आहे देवावरती नाही का. असं म्हटलं मी तुला जे काय करायचं करून दाखव. म्हटलं मान्य करतो आमची काय चूक झाली असेल तर ती गोष्टीला आम्ही नाही का एक्सेप्ट करतो. मी ते बोलत होतो ना, तेवढ्यात काय आलं, बाटली फुटण्याचा आवाज आला खड्ड्याच्या इथं. आता हे लोक घाबरले दोघं जण. तिकडं तुमच्या व्यतिरिक्त कोण राहत नव्हतं का तिकडं. मी म्हणतोय ना तुम्हाला, आमच्या विलाच्या ऐवजी काहीच नव्हतं. एकच तुमचा विला. आणि मला सांगा त्या साईडला म्हणजे खड्डा म्हटलं नाही नाही म्हटलं ना 30 फुटाच्या अंतरावरच एक बिल्डिंग. त्या खालनं एवढा आवाज क्लिअर कसं येणार. बरोबर. आणि खाली त्या साईडला पण कुणी नाही ना, 2-3 किलोमीटर पर्यंत कुणी नाही, लोकल वगैरे लोक कुणीच नाही. लोकल तुम्हाला सांगतो ना 1 किलोमीटर तर काहीतरी राईट साईडनं बघितलं ना 1 किलोमीटर नंतर त्या साईडला लोकल आणि थोडंफार गाव होतं नाही का. बरोबर ते होतं म्हणून मला आता ते कॉन्शियस झालो. मी म्हटलं काय ना काहीतरी विषय आहे हे प्रॉपर आहे, कारण की आपला विला एंडिंगला आहे आणि इथं काहीच नाही. म्हटलं गुगल मॅप चेक केलं, काहीच नाही. बघितलं, म्हटलं हा काय ना काहीतरी विषय. बाटली फुटण्याचा आवाज आला. म्हटलं एक काम करा, आता जायचं नाही कुठं, एक काम करा चला आतमध्ये, सगळं काय तुमचं बाहेर आहे ना सगळं घ्या, चावी होती हे होतं सगळं घेऊन आतमध्ये आलो. आता मी काय म्हटलं ना, काही बोलू नका, कुणाला काही सांगू नका, तुम्हाला दोघांना झोपायचं असेल. मला माहिती आहे तुम्ही घाबरले, मी घाबरलो नाही. म्हणजे मी म्हटलं मी घाबरलो नाही, मला फक्त एवढं भीती आहे की बाबा कोणासोबत काही होऊ नये. मी वाचल म्हणजे माझ्या नमाजमुळं किंवा मी तारतनी आहे, मी नाही का प्युअर आहे म्हणून मी वाचल. बट तुम्ही नाही आहे तसे, तुम्ही नमाज काय नाही झाले तुमचं, तुम्ही त्या शुद्धीत नाही आहे, तुम्ही एन्जॉयमेंटमध्येच आहे, तुम्ही लघवी बिगवी पण केली आहे, तुम्हाला धरेल म्हणून मी म्हटलं काय पण होईल ना तुमच्यासोबत होईल, त्यामुळे ना मी घाबरते म्हणून आता बाहेर पडायचं नाही, जायचं तर आपण सकाळी 6ला जाऊ. तो म्हटला नाही नाही आत्ताच जायचं. म्हणलं माझा भाऊ म्हटलं नको, ऐकून घे, रात्रीचा टाईम होते, 12:30 वाजायला आले, 12:03 म्हटलं ना तुम्हाला, त्याच टायमिंगचा टाईम का जात नाही पुढं. आलो आतमध्ये, खिडक्या दरवाजे लावले. आदिलला म्हटलं जेवढे पण दरवाजे आहे ना सगळ्यांना काढ्या लाव, कुणालाच सोडू नको. काढ्या लावले दरवाजे म्हणजे खिडक्या पण. आणि त्या विलाची एकच गोष्ट मला आवडली नाही की त्यांचे जे आरसे होते ना, विंडोज जे बाकीचे सगळे, बाहेरनं माणूस बघू शकतो, आतमधनं नाही बघू शकत. उलट होतं का. उलट होतं, पूर्ण उलट होतं. म्हणजे असं वाटेल की तुमच्या समोर आरसा आहे नाही का, आपण मेन बघतो मेकअपचं जे आरसा असतं ते दिसेल तुम्हाला.
कारण की मी 2-3 वेळा बघितलं ते. म्हटलं काय केलं, पडदे लावले सगळे. पडदे लावले, हॉलमध्ये बसलो. माझा भाऊ माझ्या शेजारी आला, तो घाबरला होता आणि हा समोर. म्हटलं ऐका, हे असा विषय घडलाय, आता खात्री आहे ना तुम्हाला? तो म्हटला हा. आता गॅरंटी आहे भाई, काहीतरी विषय झालाय मला. तो मला म्हणायला लागला, पाहिजे एक काम करून आपण जाऊ म्हणे. म्हटलं नाही जायचं रात्रीच्या टाईमला, कारण की निघताच 2 किलोमीटरपर्यंत गाव नाही, काय नाही, काय झालं मधी तर काय करायचं म्हटलं. तो म्हटला की नाही जाऊ. म्हटलं नाहीच जायचं म्हटलं. लय हट्टी करतो ना, लय हट करतो, जायचंच म्हणणं नाही का, जिद्दीपणा एवढं नाही का, रटच लावलं ते. मी म्हटलं ही गोष्ट कळते ना आता. तो म्हटला हा, आता तुझ्यावर भरोसा आहे म्हणलं नाही का. तेवढ्यात काय आलं, त्यांना अजून मी क्लिअरली सांगतोय काय असा विषय. तेवढ्यात काय आलं, बाहेर ज्या गॅलरीमध्ये आम्ही बसलो होतो त्या गॅलरीमध्ये काहीतरी फेकलं, असं आवाज आला, बॉटल टाईप नाही का. काहीच बॉटल काहीच नव्हती बाहेर, तरी पण फेकल्यागत आवाज आला. आणि काहीतरी नाही का हेवी वस्तू काहीतरी होती, ती फेकली. म्हणजे आरशासमोर नाही का, विंडोज ते स्लायडिंग डोअरच्यावर फेकली. हल्लं ते. म्हटलं आता. तो मित्र पण झाला कॉन्शियस झाला. तो म्हटलं हा भाई कुछ तो भी है. म्हटलं एक काम करू, आता मी आहे ना, आता जातो वॉशरूममध्ये, लघवीला जातो, तारत करतो, नमाज पडतो, काय बघू जर असेल ना ही परत त्रास देणार म्हटलं नाही का. तो म्हटला ठीक आहे. तेवढ्यात आहे ना, हा म्हटला एक काम करणं पाहिजे, केअरटेकरला फोन लावतो, जायचंच आपल्याला, नाही थांबायचं इथं. म्हटलं तुम्ही नाही आहे, तुम्ही लघवी बिगवी करून बसले, तुम्ही इम्प्युअर आहे सगळे, म्हटलं तुम्हाला पकडेल रे. तो ऐका ना, हट्टच धरलाय. परत काय आलं, चालण्याचा आवाज आला लेफ्ट साईडनंच. बसल्या असंच बसलो आम्ही, अंगावर काटे. म्हटलं काहीतरी विषय नाही का. तेवढ्यात काय आलं, जसं नाही का आपलं टायगर बिगर ते कसे रॉर करतात, असा आवाज येत आहे. तर मी ह्याला विचारलं माझ्या भावाला, तुझं मित्र घोरतो का रे? तो म्हटलं नाही घोरत. कंटिन्यू विलाच्या शेजारी पूर्ण आवाज येत आहे. माझ्या मित्राने हे पण सांगितलं फ्रीजचा आवाज असेल. म्हटलं एवढं तर वेडा नाही मी, फ्रीजचा आवाज आणि ह्याचा आवाज डिफरन्स कळतं म्हटलं नाही का. जोरात आवाज आणि ते फिरतं नाही का आवाज. आम्ही हे पण म्हटलं की विला मोठा आहे म्हणून फिरत असेल. फ्रीज बंद केला, आवाज नाही फ्रीजचा, नॉर्मलच आता. म्हटलं एक काम कर, यश झोपलाय ना तिथं जाऊन बघ, तो घोरतोय का. आदिलला पाठवलं, नाही म्हटलं तो. म्हटलं आता काही बोलू नका, गप्प बसा, बोलायचं असेल ना चॅट करून बोलू आपण, काय बोलायचं नाही. तेवढ्यात काय आलं, परत आवाज आला, ठाक ठूक. म्हटलं हे काय विषय राव, म्हटलं काय ना काहीतरी आहे. म्हटलं आवाज आलाय ना. तो म्हटलं फैजान आता मी घाबरतोय म्हटलं, तो आपण जाऊ. म्हटलं बघ जायचं ना, आता मी सांगतो तसं निघायचं, पण कुठं हे करायचं नाही, माझ्यासोबतच यायचं. म्हटलं हा जाऊ. म्हटलं बघ केअरटेकरला लावतो मी पण. आणि म्हणजे नाही का एंट्री केली ना आम्ही सकाळी, म्हणजे 1-2 वाजता. मी केअरटेकरला मुद्दामून नाही का विचारलं, दादा इथं हॉन्टेड एरिया आहे का हो इथं नाही का. तर ते म्हटले म्हणजे हॉन्टेड म्हणजे नाही का असं भिण्यासारखं मुतटकीचा एरिया. हां नाही का तसलं टाईप. तर ते म्हटले नाही असं काहीच नाही म्हणे इथं. तर हसत बोलत होते ती. मग मी म्हटलं नाही का मा भाऊ म्हटलं अरे बघ ना, विचार ना त्यांना. मी विचारलं, मला सांगा ना, आमची पोरं कशी लय आवली आहे म्हटलं. यांना कसं आहे ते हॉन्टेड म्हटलं तर मस्करी वाटते आणि एक्सप्लोअर करतात ते लोक. तर नाही तसं काहीच नाही म्हणे. म्हटलं अच्छा म्हणजे आयसोलेटेड आहे, वीर आहे तर असणारच. तेवढ्यात काय आलं, मा भावाने म्हटलं फैजन वो काय को बोलेंगे उनकी जागा उन लोगों को पैसा कमाने, ते लोक कशाला म्हणणार म्हटलं नाही का. त्यांच्या तोंडावरच म्हणलं का? हा डायरेक्ट तोंडावर म्हटला तो. मी म्हटलं आपण कशाला, नाही त्यांना पैसे कमवायचे असते म्हटलं, तो ते लोक कशाला म्हणणार. म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हटलं, सोडून टाक विषय. आता जेव्हा त्यांना केअरटेकरला रात्रीच्या वेळेला फोन लावलं होतं आम्ही, पैसे उरले होते जे दिले सगळे, म्हणजे येण्याच्या अगोदर त्यांच्या बायकोनी उचललं फोन. म्हटले ते झोपले. म्हणलं ऐका ना काकू, त्यांना सांगा फक्त की आम्हाला निघायचं आहे, आजोबा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, आम्हाला बाहेर जायचं आहे. तर ते म्हटले इमर्जन्सी आहे का तुम्हाला. म्हटलं हो निघायचंच आहे. तुम्ही उद्या निघणार होते ना. म्हटलं हो, पण आत्ताच निघायचं आम्हाला. तो म्हणतोय अरे बाहेर आपले कपडे वाळत घातले. म्हटलं कुणी जाऊ नका, म्हटलं केअरटेकर येऊसपर्यंत कुणी बाहेर पाडायचं नाही. आणि जर बाहेर काहीतरी असेलच नाही का इमर्जन्सीज, तर काय करू, तिघं एकत्र जाऊ, कुणी एकटं जाऊ नका. तर तो म्हटला नाही बाहेर कपडे वाळत घातले. म्हटलं कुणी जाऊ नका. मी म्हटलं त्यांना एवढं पण म्हटलं की बाबा एक काम करू, केअरटेकरला फोन लावले, म्हटलं दादा या. तर तो म्हटलं हा ठीक आहे चालली येतो म्हटलं. ते यायला लागले. मी म्हटलं यांना काय म्हटलं, तसपर्यंत मी जातो, लघवीला जातो, वॉशरूम करून घेतो, वजू करतो आणि नमाज पडतो आणि मग निघू आपण नाही का. ते माझं माइंडसेट होतं नाही का. तसलं मी माइंडसेट घेऊन मी वॉशरूमला गेलो.
तोपर्यंत केअरटेकर आले. आता मी तिकडं नाही का ते माझं जे होतं नामाज पाडायचं होतं मी कॅन्सल केलं, कारण की त्यांना काही वेगळं नको वाटायला, म्हणून मी ते सोडून टाकलं. मी देवाकडं म्हटलं तुला तर माहिती माझी नियत काय, त्या हिशोबाने बघ म्हटलं नाही का, आणि आता आम्ही इथनं निघतोय तर आता तुझ्याच हातात आहे कसं काढायचं आम्हाला, तूच बघ. तर तेवढं काय आलं, ते केअरटेकर आले, ते विचारायला लागले, ह्यांनी कपडे बिपडे घेतले आतमध्ये, काय झालं म्हटलं अहो काय नाही, आजोबा आजारी आहे. हसत हसत आल्या, काय तर आजारी आहे आजोबा, आम्हाला जायचं आहे. सिरियस आहे का? म्हटलं हो. जावंच लागणार का तुम्हाला, क्वेश्चन करतात नाही का सारखं. म्हटलं हो दादा जावंच लागणार आहे, थांबू नाही शकत, आणि आम्हीच मोठे ना घरातले, असं म्हणून बोललो त्यांना. म्हटलं बाकी काय नाही ना विषय, क्रॉस क्वेश्चन करतात मला. मला तिथं संशय आला यांच्यावर, की यांना कळलं आहे की यांच्यासोबत काय ना काहीतरी घडले म्हणून हे लोक निघतात आहे. नाही तुम्ही सकाळी जाणार होते. नाही म्हटलं आता इमर्जन्सी म्हटलं तर जावंच लागेल. ठीक आहे सांभाळून जा. आता निघालो. आता जो मित्र झोपला होता माझ्या भावाचा, त्या रूममध्ये गेलो मी परत. म्हटलं यश उठ, जायचं आपल्याला. कुठं जायचं आहे? म्हटलं घरी जायचं आहे. म्हटलं वाजले का 11? हां म्हटलं 11 वाजले, उठ. उठवलं त्याला. तर झोपेत पण मला आहे ना ते कन्क्लुजन पाहिजे होतं, की बाबा एसीचे बटन कसे काय बंद होते, तू करतोय का म्हणून, नाही का, असं म्हणून विचारायचं होतं मला. तर मी त्याला म्हटलं, मला ऐक ना, एसीचं बटन बंद केलं का तू? नाही रे भाई, मी येऊन डायरेक्ट झोपलोय. मी म्हटलं वॉशरूमला गेलता का तू? मला वाटलं त्या वॉशरूममध्ये. नाही मी डायरेक्ट येऊन झोपलोय म्हणे. आता त्याला फोन येत होतं, त्याने उचलला नव्हतं फोन कोणाचा. त्यामध्ये नाही का माझ्या डोक्यात आलं काही, ही एवढा अनकॉन्शियस आहे, म्हणजे बेशुद्धपणे झोपलाय, तर तो फोन पण उचलला तर हे गोष्टी तर करणार, त्याला टाईमच नसणार. तो म्हटला, मी त्याला विचारलं झोपेत असंच नाही का डोळे हे करत करत नाही का, म्हटलं तू बंद नाही केला? नाही म्हटलं. तो म्हटलं ऐक ना, हे एसीचं बटन कसं बंद होतं, असं काहीतरी सिस्टम आहे का, काय काय बनवलं आहे का काय सिस्टम, की ऑटोमॅटिकली बंद होईल? तो म्हटलं नाही, असं काहीच नाही, अनलेस आपण बोटं नाही लावणार तोपर्यंत बंद नाही होणार. तो म्हटलं काय झालं का? म्हटलं नाही काय नाही झालं, आजोबा आजारी आहे, चल जायचं आपल्याला. तुम्हाला म्हटलं तू मला झोपेत नाही एसीचं कशाला विचारतो? म्हटलं अरे 2 ते 3 वेळा ना दादूने ना मस्करी केली, मला वाटलं तूच करतोय म्हणून. असं मी टाळलं, ते ना बोललं नाही त्याला. बाहेर आलो तर अरे अंधार आहे ना. म्हटलं हा अरे आजोबा आजारी म्हणून जायचंय, 11 नाही वाजले. निघालो बाहेर. आता माझा भाऊ काय म्हणतो, तू यश के ऊपर ध्यान द्या, तेरे साथ में यश को ले. म्हटलं कशाला? तू माझ्यासोबत चल, येताना तूच आलंय, तूच चल नाही का. नाही यशला तू घे. म्हटलं आहे का, म्हटलं नको जायला, तरी पण तिथं नाही हट्टच करतो जायचंच म्हणून. म्हटलं ठीक आहे जायचंच आहे ना, म्हटलं यशला घेतो. तर बघितलं आणि माझ्याजवळ येत नाही, बरोबर. मग माझी दुवा चालू आहे नाही का, माझ्याजवळ येत नाही, माझ्याशी बोलत नव्हता नाही का नीट प्रॉपर. म्हटलं आता निघा. म्हटलं मित्राला मी कंपाऊंडमध्ये होतं ना विलाचं, म्हटलं बघ आता निघताना ना आरशात बघायचं ना मागं वळून बघायचं. मांजर आली, कुत्रं आलं, कुणी पण आलं, माणूस आलं, उडवायचं, उडून टाका, थांबवू नका म्हटलं. कारण की ही जागा प्रॉपर कोकण टाईप जागा आहे म्हटलं. एवढीशीच जागा म्हटलं, एकच गाडी जाणार आहे, पुढं मागं चालत राहा म्हटलं, बघू नको. त्याला म्हटलं आरशे खाली घेतलं आरशे खाली. समोर ती बावडी एक विहीर होती, बरोबर. गेलो, गाडी काढली. मी गाडी काढल्यानंतर मी पण नाही का त्याच विचारात काहीतरी असेल. मी बाहेर आलो ना, जेव्हा आम्ही निघायला आलो, तरी पण बघतोय, क्रॉस चेक करतोय की बाबा इथं काही गोष्टी तर नाही, कुत्रं मांजरं असं काय आहे का. नाही म्हटलं, नाही का विचारलं. म्हणलं दादा इथं आपलंच व्हील आहे का? तो म्हटलं हा आपलंच व्हील आहे. तर मी विचार केलं, म्हटलं बाहेर आलो. तो म्हटला, त्याला थोडंफार काय ते दिलं त्याला. म्हटलं आम्ही दादा काही विषय नाही ना, परत क्रॉस क्वेश्चन घेता. तो म्हटलं नाही हो दादा. तर तो पण क्रॉस क्वेश्चन करतो, कशाला निघताय म्हणून. म्हटलं जाऊ दे, नाही असं आजोबांचं आहे, ते वाढत जाईल म्हटलं नाही का, इथं थांबणं नाही का योग्य नाही म्हटलं. तेवढ्यात मी काय म्हटलं याला, चला आता नाही का प्रॉपर जायचं, मी जसं म्हणतो तसंच जायचं. गाडीला टर्न मारली, निघालो आम्ही. आता तिकडं पण विचार काय, घरच्यांना बोलायचं काय रात्रीच्याला आलो आहे म्हणून नाही का. तर तो म्हटलं माझा भाऊ बघू आपण काहीतरी पुढे जाऊन बघू नाही का. तेवढं झालं, वीर क्रॉस केली असेल माझ्या भावाने, आणि माझा मित्र होता त्या गाडीवर, आणि मी त्याच्या मित्राला घेऊन चाललो. तो मला विचारतो पण पाहिजे काय झालं आहे का माझ्या भावाचा मित्र. म्हटलं काय नाही रे, ना तू वाचतोय म्हणे काहीतरी. म्हटलं अरे ते माझं एक टायमिंगच असतं, जेव्हा पण मी गाडीवर बसतो ना, ते मी दुवा चालू असते माझी. तर माझ्या त्या टायमिंगच्या हिशोबाने मी वाचतच असतो, कॉलेजला जा, चौकात जा, कुठं पण मी तसंच करतो. तर तो म्हटला अच्छा ठीक आहे, असं आहे का. तो त्याला कळलं की काहीतरी विषय काढला आहे. आम्ही टर्न मारलो, गेलो, स्लोली चाललो आहे नाही का. रोड एकदम कच्चे रस्ते, काहीच नाही का, प्रॉपर काहीच नाही. बघितलं काहीच रोड नाही, आणि झाडं बिडं नाही का. आवाज येते पण ते पण इग्नोर मारत आम्ही निघत होतो. पुढं गेलो, राईट साईडला टर्न मारलो.
आता रेल्वे फाटक क्रॉस करणार होतो, जवळ आलो आम्ही बरोबर. तिकडनं काय आलं आणि जे मी वाचतोय ना माझा भाऊ रागीने बघतोय मला आणि इग्नोर मारतोय मला. आणि मी मुद्दाम काय म्हटलं यांना बघू नका, मी बघणार नाही का. मी काय केलं आरशावरती गेलो, मी म्हटलं काय असेल ना बघूच म्हणे नाही का. टर्न मारत होतो, रेल्वे फाटक क्रॉसच करणार होतो. तेवढ्यात काय आलं, थांबता थांबता नाही का टर्निंग मारत होतो, असं युटर्न मारणार होतो. तेवढ्यात काय आलं, एक माणूस दिसला, हनुमानचं एक मंदिर होतं त्या मागं साईडला दिसला तो. एवढं लांब डिस्टन्स दिसला मला नाही का, सबजल दिसलं, म्हणजे काहीच हे नव्हतं. तिकडं दिसला. टर्न मारता मारता आम्हाला काय विषय झालं, मी म्हटलं तो जवळ आला नाही का. जेव्हा टर्न मारत होता ना एक्झॅक्ट आहे ना जवळ आला, एवढं डिस्टन्समध्ये 3 फुटाच्या ना अंतरावर आला. ए थांब रे म्हटलं नाही का, मला राग आलं. ॲटिट्यूडने कशाला बोलला, म्हटलं ह्याला बघूच थांबूच. तेवढ्यात मला मित्र मागणं आले ना, माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती नाही, काहीतरी म्हणजे नाही का ते माझ्या वडिलांना विचारलं ना, ते म्हटले ते चांगलं झालं, त्यांचं एक रेडियस असतात त्याचपर्यंत ते लोक आहे ना तुम्हाला आहे ना घेऱ्यात घेण्याचं बघतात. आणि तुम्ही ते निघालो. ए थांब म्हटलं जाऊ दे बाई, ॲटिट्यूड असू दे, राग असू दे, जाऊ दे म्हटलं, निघा इथनं, पळा इथनं. टाकली कशी कशी गाडी काय आलं नाही. देव रोडपर्यंत काहीच चहा बी काय नाही. चहासाठी देव रोडच्या नंतर क्रॉस करून बसलो आम्ही, चहासाठी थांबलो. तर तेवढ्यात माझा मित्र थरथर थरथर कापत आला नाही का, शिवर करत होता एकदम. मला म्हटलं ऐक ना भाईजान, तर भावाने असं असं केलं. म्हटलं काय केलं, तर त्याने डायरेक्ट माझं पोट धरलं भाई डायरेक्ट. म्हटलं का, म्हटलं काय को जाणे का म्हणे, एवढी चांगली जागा आहे म्हणे, एवढी चांगली जागा आहे म्हणे, कशाला जायचं आपण. म्हटलं अरे तो विचार करायला लागला की हट्ट ह्यानेच धरले आणि हाच म्हणतोय नाही जायचं, सकाळी बघू, पैसे विषय दिले. म्हटलं खरं असंच म्हटलं का तो. हां, आणि मागं बसून ना आवाज काढते. मला वाटलं की मुंडकं मिणकं धरतं नाही का, पकडतो बिकडतो काय गाळा वेळ नाही का. त्याला भीती वाटत होती पूर्ण रोडने नाही का. आणि तू चाललाय भाई पुढं पुढं मला नाही का विचारतो. म्हटलं खरं सांग असं असं झालं. मला मी म्हटलं गॅरंटी. मग त्या मित्राला एक्झॅक्ट मी सांगितलं, जे स्टोरी सांगितली ना ते एक्झॅक्ट सांगितली. तो म्हटला भाईजान तेच मी विचार करतोय, काहीतरी घडलंय. आणि विषय काय आला, हा भाऊ आगीला बघून बोलत बसलाय, काहीच विषय नाही, आगीला बोलून बसताय. म्हटलं विषय काय, म्हटलं नाही का, म्हटलं तू पण आठवलं ना तुला पॉईंट, हा आत्ता क्लिक झालं, भाईजान काहीतरी होतं तिथं नाही का, असं म्हटलं तो. आणि म्हटलं तो काय करतो, मला सारखं सारखं म्हणतो यशला त्रास होतो, तू त्यावरती लक्ष ठेव. तो म्हटलं ही गोष्टी जी असती ना, ही आपल्याला आहे ना डायवर्ट करते म्हणणे नाही का. तुला डायवर्ट करत होता तो की त्याच्यावर असेल. तासपर्यंत माझा भाऊ पण शुद्धीवर आला नाही का, म्हणजे पूर्ण चेंज झालं. पाय बी एकदम काळे दिसायला लागले त्याचे पाय, आणि त्याच्यावरच नजर ठेवते. रोडवरनं येतो, मस्जिद दिसते त्याला, एवढं पण सांगतं भाई मस्जिदीत जायचं का, सकाळी जाऊ आपण इथनं, नमाज विमाज पडून मग जाऊ. तो म्हटलं हा जाऊ ना. यश पण म्हटलं हा जाऊ, सेफ असेल आपण तिथं नाही का. तो म्हटला चल जाऊ म्हणून नाही का. तर मस्जिदीचं अंतर काय म्हटलं तर नाही म्हटलं 3-4 फुटाचं डिस्टन्स असेल, तेवढ्यात क्रॉस करतो आणि मस्जिदीला असं नाही का घुरून बघतोय. म्हटलं चल जाऊ. हा चल ना असं म्हणतो मला. काय का म्हटलं 2च फूट आहे ना डिस्टन्स असेल, पुढं गेलं असेल. मला म्हटलं चल टर्न मार. नको मस्जिदला लांब गेली. म्हटलं हा मागं बघ, म्हटलं मस्जिद मागं आहे, 1 मिनटं पण नाही लागणार रे, अर्धा सेकंड पण नाही लागणार. तो म्हटलं नाही नको घर पे जाएंगे आपण, घराच्या इथं जाऊ. अच्छा, म्हणजे जो तुमचा मित्र होता तो मस्जिद में जाण्यासाठी इग्नोर करत होता, म्हणजे टाळाटाळ करत भाऊ होता. जो होता ना इग्नोर केला त्यांनी नाही का. तो म्हटला नको जायला नाही का, पुण्यात जाऊ डायरेक्ट. म्हटलं ठीक आहे, म्हटलं घरचे शिव्या देतील. तर पुण्यात घरात आलो, घरच्यांना म्हणजे भावाला सांगितलं. भाऊ सकाळच्या शिफ्टला जात होता. घरच्यांना क्युरियोसिटी झाली की हे लोक आले कसे काय. एवढे लवकर कशा. हां, तर मी आलो. आम्ही 6 वाजेपर्यंत बाहेरच पुण्यातच इथं तिथं फिरत होतो. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर ते विषय संपल्यानंतर विषय काय आलं, मी घरातच नामच 2 दिवस झाले, मला उठता येईना, पूर्ण ताप येत नाही का. मी पण ताप आणि माझा भाऊ पण आणि मित्र पण, सगळेजण तापेत बसलो नाही का. आणि फुल फिअर, म्हणजे आजारी पण. आजारीच टाईप नाही का. तरी पण मी तिथं पण इग्नोर करतो की माझ्यासोबत असं घडणार नाही. मी म्हणतोय विलामध्ये आपण खेळलो, पाण्यात खेळलो, त्यामुळे होते असं मी विचार केलं. बरोबर, किंवा रात्रीचं तुम्ही गाडीवर आले होते. हा तसं मला वाटलं नाही का. आणि आता पूर्ण रात्र मी आहे ना, म्हणजे नाही का हाफ घातलं होतं नाही का, हाफ टी शर्ट तसलं होतं. थंडी वाजत नव्हती, पण घरी आलो थंडी बिंडी वाजायला चालू. झोपलो मी. झोपल्यानंतर उठलो नाही का, संध्याकाळी उठल्यानंतर मी म्हटलं आता नामाज माझे जे सुटले ना झोपेमुळे, आता ते घरातच पडू. दुसऱ्या दिवशी काय आलं, मी जेव्हा तुम्हाला मेसेज केला ना त्या दिवशीचा शॉर्ट काय आलं की झोपलो, उठलो. मी म्हटलं नाही का टायमिंग काय आलं नाही मला. आणि ते नाही का थोडीशी आहे ना, ते त्याच ह्याच्यामध्ये होतं मी नाही का, झोनमध्ये. त्याच झोनमध्ये होतं की हे आत्ता पण माझ्यासोबत घडले का असं. उठलो बघितलं, म्हटलं अरे अंधार झालं.
मगरिबच्या नामाजला जातो. मस्जिद एंट्री केली ना, हात पाय खेचायला लागले, उलटीसारखं व्हायला लागले. तेवढ्यात मी म्हटलं नाही का, बसून नामाज पडली. म्हटलं नाही उठता येईना. नंतर इशाऱ्याने पडली. भावाला फोन केला, तुला काय होतं? तो म्हटलं काहीच नाही होते. म्हटलं अच्छा काय नाही होते? म्हटलं मला त्रास होते रे. तेवढ्यात मी तुम्हाला मेसेज केलं. म्हटलं दादा असं असं विषय, कारण की मला हे पॉडकास्ट कशाला करायचं, म्हणजे तुम्हाला कशाला बोलायचं होतं की आजचे जनरेशन, आमच्या जनरेशनचे लोक आहे ते लोक डिनाय करतात अशा गोष्टीला. तर म्हणून मी असं म्हटलं. तर घरी आलो आम्ही, परत आलो मी घरी, तुम्हाला मेसेज केलं, तुमचं कॉल बिल झालं, सगळं काय झालं. तरी पण क्युरिओसिटी होती, म्हणजे 3-4 दिवसा अगोदर क्युरिओसिटी होती. म्हटलं काय असेल ते. म्हणून मी काय केलं, भावाचं जे मित्राचं हॉटेल होतं त्या एक्झॅक्ट समोरनं आम्ही जे हलाल चिकन ते बिर्याणी घेतलं होतं त्याला कॉन्टॅक्ट केलं. कारण की डायरेक्ट एजंटला बोललो तर तो नाहीच मानणार, बरोबर. केअरटेकर पण नाहीच मानणार. तर त्यांना फोन केला, तर त्यांना म्हटलं बाबा असा असा विषय झाला आमच्यासोबत, तुम्हाला माहिती आहे का त्या गोष्टी, म्हणजे त्या एरियामध्ये असं असं सीन झाले. तर तो म्हणायला लागला की नाही दादा असं काही, म्हणजे नाही का टाळटाळ करायला लागला. म्हणजे सांगत नव्हतं. हा, तर मी म्हटलं दादा असेल असं तर सांगा, कारण की आम्ही दरवर्षी आम्ही ह्या साईडला येतो, म्हणजे उद्या दिवशी असं नको व्हायला आमच्यातलं एकच जाईल, ते नाही का आमचं डोक्यावर हे होईल नाही का, रेषा पडेल म्हटलं नाही का, रेड मार्क होईल, तेव्हा ह्यांच्यामुळे झाले. तर तिकडं कसं, म्हणजे त्याने सांगितलं की, आणि आम्ही पण बघितलं क्रॉस चेक केलं ना, तर शेती विती अशी लईच मोठी जागा होती आणि त्या साईडला तालाब बिलाब ते सगळं होतं. तर त्याला म्हटलं की, त्यांनी एक्झॅक्ट पॉईंट विचारलं की कुठं होतं तुम्ही. म्हटलं असं विहीर होती, मोकळी जागा होती, पूर्ण शेती होती लई. तो क्रॉस चेक करून त्यांनी विचारलं, तर मी म्हटलं असं असं विषय. तो म्हटला अच्छा. म्हटला तिथं असं काही ना काहीतरी विषय घडलाच आहे. तो म्हटला की आजोबा आणि आजी ते लोक होते, कपल होते. तर त्या जागेला म्हणजे लई लोकांनी प्रयत्न केलं डील करायचं नाही का त्या जागेसोबत. अच्छा, म्हणजे व्यवसायासाठी. हा, व्यवसायासाठी किंवा जसं आता कसं ते विलास, म्हणजे तिथं विलास झाले आता सगळे, आणि ते स्कीम चालूच आहे आत्ता पण. तर ते म्हणायला लागले की ती विलाची आहे ना जागासाठी नाही का लई आहे ना तिथं डील आले नाही का, बंबई इथं तिथं सगळेजण. तर ते लोक डिनायलवरतीच होते आजोबा आणि आजी. तर ते म्हटले की आत्तापर्यंत आहे ना ते लोकांना स्वतःला आहे ना आत्तापर्यंत आहे ना ते मिथच आहे आणि मिस्ट्रीच राहिली आहे की बाबा की त्यांचं म्हणजे नाही का थोड्या दिवसानंतर ते आजोबा आजी त्या जागेवर तोंडातनं फेस बीस ते काय म्हणतात तसलं निघालं होतं. तसलं म्हणजे त्यांचा जीव गेलेलं आणि त्यांना आणि माहीत पण नाही की बाबा ते लोक जाळले त्यांना की गाडले किंवा फेकले काय केले ते काहीच माहीत. आत्तापर्यंत ते मिस्ट्रीचे त्या जागेची की बाबा त्या एरियामधले ते लोक गेले कुठं. आणि आत्ता म्हणजे तो म्हटला की तुमचंच नाही लय लोकांचा असा विषय झाला आहे. म्हटलं क्लिअर सांगतोय ना भाई, कारण की तो म्हटला तुम्ही जात जा, असं नाही की सगळीच जागा आहे ना शापित किंवा असं आहे. तो म्हटला शापित होती ती जागा, पहिल्यापासून शापित ती जागा. मग तिकडे जे डेव्हलपमेंट झाली ती किती वर्षानंतर झाली, तो प्रसंग घडला आता? आता काहीतरी 3 वर्ष झाले असेल, 3 किंवा 4 वर्ष झाले. अच्छा, म्हणजे रिसेंटली झालं. हा, फोटोज बिटोज पण काही नव्हते. तर आता पण तुम्ही आहे ना गुगलवरती पण म्हणजे आम्ही टाकलं होतं ना, तर तिथं विला बिला काही दिसत नव्हतं. म्हणजे जुनी फोटो बघितले ना, म्हटलं 3-4 वर्ष अगोदर मग परवा बघितलं मी ते, कारण की त्यांनी तसं म्हटलं ना म्हणून मी परवा चेक करायला गेलो आणि फोटोज बिटोज काहीच नाही तिथं. तो म्हटलं की असा विषय घडलाय आणि आतापर्यंत ती मिस्ट्रीच आहे की बाबा ते लोक गाडले त्यांना, जाळले त्यांना, काहीच माहित नाही. म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध तो व्यवहार झाला असेल किंवा त्यांना मारून टाकला असेल, फर्स्ट त्याच्यामुळे त्या गोष्टी आता येत असतील बाहेर. येत असतील. आणि कारण की दुसऱ्यांनी पण घेतला असेल तो विला, तर विषय काय, तो व्यवसाय करतोय, त्याचा रेंटवर देतोय, तो फायदा उचलतोय. आता त्यांना तर त्रास होणारच ना की बाबा आमच्या जागेवर मेन जागा आमची आहे आणि या भाईने असं असं केलंय आणि स्वतःला फायदा होतोय, ते विषय होणारच. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना काही त्रास झाला का त्याच्यानंतर माझा जो मित्र आहे त्याला आत्ता पण असं फील होतं की बाबा नाही का कोणतरी आहे, म्हणजे जो आदिल म्हणून आहे ना, त्याला असं पण आत्ता पण फील होतं की बाबा कुणी ना कुणीतरी आहे त्याच्या आजूबाजूला. म्हणजे भीती बसली मी म्हटलं त्याला कालच भेटलं मी त्याशी. म्हटलं अरे काय नाही, म्हटलं काय ना काहीतरी विषय असतात, सोडून टाक, आता तिकडनं निघून आलो आपण. तर डोक्यात असलं ना तर तेच रिपीट होतं. तर म्हटलं तुला नाही होते का? म्हटलं मला झालं ते मस्जिद बसून, मी सांगितलं तुला, मी झोपले काय नमाज पडताना, तर बसूनच नमाज बिमाज झाले. म्हटलं फैजान काय ना काहीतरी वाटतंय. म्हटलं बघू आता आपण. म्हटलं काय विषय तर नाही आहे आता, मला तर नाही वाटत आहे. तर तो म्हटला नाही मला तर वाटते. म्हटलं सोडून टाक, ते केमिकल रिलीज होतात आपले, ते म्हटलं ते विचार करत बसला ना तू त्याच झोनमध्ये असेल, सोडून टाक ते विषय. तर त्यांना तो म्हटलं मला आता कसं वाटलं. म्हटलं पहिले बोललो हाय, आता म्हणतो हाय. बरोबर, तू माझं मला खोटं ठरवत होतं तिथं, आता बोलतो. म्हटला भाई लय बेकार इन्सिडेंट झालं, आजच्या नंतर जाऊ, जास्ती जागा असेल, कंजेस्टेड असेल तर चालेल, छोटा वेला असेल तर चालेल, पूल छोटे असू दे, सिनरी नसले तरी तिथं जाई,
पण तसल्या जागेला नको म्हटलं ठीक आहे म्हटलं आज याच्यानंतर जायचं नाही म्हटलं मी. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हो. तर मित्रांनो, हा होता फैजन सरांचा अनुभव. आणि दुसरा अजून एक मोठा इन्सिडेंस पण त्यांच्यासोबत घडलेला आहे. त्यांच्यासोबत ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं अर्धं लाईफ गेलेलं आहे. म्हणजे आता जे त्यांचं वय त्याच्यापेक्षा अर्धं लाईफ त्यांचं ब्लॅक मॅजिकमध्ये गेलं. त्याच्यामुळे त्यांचे वडील, त्यांची आई आणि त्यांना तिघांना सफर करावं लागलं. तो तर खूप भयानक किस्सा आहे. तर तो जर तुम्हाला ऐकायचा असेल तर या व्हिडिओला कमीत कमी 1,500 लाईक आणि 500+ कमेंट करा. आपण परत त्यांचा पॉडकास्ट घेऊयात. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे, ते नक्की भरा आणि आमच्यासोबत कनेक्ट व्हा. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.